पुंडलीकवरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री मारुतीराय महाराज की जय। जेने भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हरोनिया। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 5। जेने भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले मग आत्मस्वरूपी घातले हरोनिया। जेने भ्रांतीपासून हिरतले, भ्रांती भ्रांती म्हणजे भ्रम, खोटं, अज्ञान, माया। जे अस्तित्वात नाही आणि अस्तित्वात नसूनही अस्तित्वात असल्यासारखं वाटतं ती भ्रांती असते। जगात एक परमात्माच ओतपोत भरला आहे। जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप। जगात सर्वत्र नजर मारली ते एका पांडुरंग परमात्म्याशिवाय दुसरं काहीही नाही आहे। जगत पांडुरंग परमात्म्याने भरलं आहे, पण तरीसुद्धा पांडुरंग परमात्मा न दिसता ते जगत रूपानं दिसणं याला भ्रांती म्हणतात, याला अज्ञान म्हणतात। जगत सत्य आहे आणि मी देह आणि देहसंबंधीनं माझं आहे ही भ्रांती असते, हे अज्ञान असते, ही माया असते। आणि जगत मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे भ्रांती जाणं, अर्थात आत्मज्ञान होणं। मी देह नसून आत्मा आहे, मी विश्वव्यापी आत्मा आहे, मी देह नाही आहे, मी आत्मा आहे, एवढं समजून घेण्यासाठीच मनुष्य जन्म आहे। म्हणून ज्ञानोबराय बोलले, पाहे पा शरीराच्या गावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ अगवा सांडोनिया। माणसाचं या ठिकाणी येणंच एवढ्याकरता झालंय की त्याला एकच गोष्ट समजावून घ्यायची आहे की मी देह नाही आहे, मी आत्मा आहे। ही माणसाची खात्री व्हावी की मी देह नसून आत्मा आहे, मी आत्माच आहे, एवढं समजून घेण्यासाठीच तुमचं आमचं या ठिकाणी येणं झालंय, बाकी दुसरा काहीही उद्देश नाही। मी देह नाही, मी आत्मा आहे आणि मी आत्मा आहे म्हणून मी विश्वव्यापी आहे। मी कोण आहे हेच आम्हाला कळत नाही आणि मी कोण आहे हे आम्हाला कळून घ्यायचं आहे। ज्याला मी कोण आहे हे कळलं त्याने जिंकलं, त्याची एरझार संपली। आणि ज्याला कळालं नाही त्याची वाया एरझार हरीविना, त्याची चक्कर झाली। मी कोण आहे, कुठून आलोय, कशा करता आलोय, मला काय करायचंय, मला कुठं जायचंय, माझा कायमचा पत्ता काय आहे, हे शोधण्यासाठी मनुष्य जन्म आहे। माझा कायमचा पत्ता काय आहे? तुम्ही जर मला विचारलं की प्रवचनकार साहेब तुमचा कायमचा पत्ता काय आहे, तर मी तुम्हाला सांगेल डॉक्टर भागवत मोटे, नेत्रतज्ञ, आदर्श नगर, DP रोड, बीड, हा माझा कायमचा पत्ता झाला। तुम्ही मला विचारलं की डॉक्टर मोटे साहेब तुमचा पत्ता काय आहे,
तर मी एवढंच सांगेल की मी डॉक्टर भागवत मोठे, नेत्रतज्ञ, आदर्शनगर, DP रोड, बीड. आता हा पत्ता मी तुम्हाला सांगितला आहे, तर हा माझा कायमचा पत्ता आहे का? कायमचाच आहे. घराच्या दृष्टीने, शहराच्या दृष्टीने कायमचाच आहे. मी तिथंच राहतोय आणि कायमचा राहील. पण एका अर्थानं किंवा खऱ्या अर्थानं पाहिलं तर हा माझा कायमचा पत्ता आहे का? आज माझं वय 59 वर्ष, अजून 41 वर्ष. 59 आणि 41 झाले 100. माणसाला आयुष्य असतं 100 वर्षाचं. उरलेले 41 वर्ष तेही पांडुरंगानं दिलं तर, पांडुरंगानं दिलं तर आपल्या काय हातात आहे? 49 गेले, 41 उरले, तेही पांडुरंगानं दिले तर, आणि 100 गाठली. 100 वर्षानं मी या जगात नसेल, तुम्हीही नसाल. तुम्ही तर काय अमृत पिऊन आले का? तुम्हीही नसाल 100 वर्षानं. माझी 100 पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जर वाटलं की डॉक्टर भागवत मोठ्याला आपल्याला पत्र पाठवायचं आहे, आणि तुम्ही जर मी सांगितलेल्या पत्त्यावर पत्र पाठवलं, कोणत्या? डॉक्टर भागवत मोठे, नेत्रतज्ञ, आदर्शनगर, DP रोड, बीड. बंद कर. 100 वर्षांनी मला ते पत्र मिळेल का? माझ्या बायका पोराला मिळेल, पण मला मिळेल का? इथपासून पुढे 41 वर्षांनी, म्हणजे ज्यावेळेस माझे 100 वर्ष पूर्ण होतील, त्यावेळेस तुम्हाला वाटलं की डॉक्टर मोठेला पत्र पाठवायचं आहे, आणि मी सांगितलेल्या पत्त्यावर तुम्ही पत्र पाठवलं, पत्र मला मिळेल का? माझ्या बायका मुलाला मिळेल, मला मिळेल का? नाही मिळायचं. कारण माझी 100 संपलेली असेल, मी या जगातही नसेल. मग डॉक्टर भागवत मोठे, नेत्रतज्ञ, आदर्शनगर, DP रोड, बीड हा माझा कायमचा पत्ता ठरतो का? ठरतो का? नाही. मग यापेक्षा माझा काहीतरी वेगळा आणि कायमचा पत्ता असला पाहिजे. तो पत्ता मला शोधायचा आहे. हा बेडातला पत्ता माझा कायमचा पत्ता नाही आहे. यापेक्षा हा 100 वर्षाचा पत्ता झाला. 100 वर्षा पुढं काय? आणि म्हणून मला माझा हा बिडातला पत्ता माझा कायमचा पत्ता नाही. माझा कायमचा पत्ता काहीतरी वेगळा आहे, तो शोधायचा आहे. आणि तो पत्ता शोधण्यासाठीच तुमचा आमचा जन्म आहे. आणि इथं मनुष्य लोकात येणं झाले. म्हणून त्यांना मला बोलले, पाहे पहा शरीराच्या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ वागवा सांडोनिया. इथं येणंच एवढ्या करता झालंय, मजा हजा करण्याकरता नाही आहे. ते तर कुत्रे मांजरे करतात, बाकीच्या योनीमध्ये मजा आहे. माणसाचं येणंच एवढ्या करता इथं की मी कोण आहे, का आलोय, कुठून आलोय, कशा करता आलोय, मला काय करायचं, मला कुठं जायचं आहे, माझा कायमचा पत्ता काय ते मला शोधायचं. आणि ज्याला तो कायमचा पत्ता शोधता आला त्यांनी जिंकलं. त्यांनी जिंकलं. काय आमचा कायमचा पत्ता? विवेकानंदाच्या चरित्रात एक विषय येतो. विवेकानंदाचे श्रीगुरु रामकृष्ण परमहंस आणि तुळजापूरची भवानी माता दररोज संध्याकाळी एका ताटात जेवायचे. दररोज मातेनं मूर्तीतून बाहेर यावं आणि रामकृष्ण परमहंसाच्या ताटात जेवत बसावं. रामकृष्ण परमहंस कलकत्त्याचे, पश्चिम बंगाल, आपल्या भारतातलाच विषय. ही वार्ता सगळ्या जगभर पसरली की भवानी माता मूर्तीमधून येते आणि रामकृष्ण परमहंसाच्या ताटात जेवते. अशीच ही वार्ता एका मोठ्या धनिक शेठजीच्या कानावर गेली आणि शेठजी रामकृष्ण परमहंसाकडे आले. म्हणाले, शेठजी माझ्या कानावर असं असं आलंय, खरं आहे का? म्हणले, काय? म्हणले, भवानी माता रोज मूर्तीतून बाहेर येते आणि तुमच्या ताटात जेवते, खरं आहे का? म्हणले, खरं आहे. मग शेठजी असं करा ना, म्हणले, एक दिवस भवानी मातेला सांगा की माझ्या घरी या म्हणावं आणि माझ्या ताटात जेव म्हणावं. रामकृष्ण परमहंस म्हणाले, सांगतो, त्यात काय एवढं अवघड आहे, सांगतो. म्हणले, तुझा पत्ता सांग, मातेला पाठवतो मी. म्हणले, सुभाष रोड, माळीवेस, बीड.
अरे मला हा तुझ्या घरचा पत्ता झाला, तुझा पत्ता सांग. म्हणजे श्री ऑइल मिल MIDC बीड. अरे हा कारखान्याचा पत्ता झाला, तुझा पत्ता सांग. म्हणले आता माझा पत्ता कटला, आता माझा पत्ता कटला, याच्या पुढे मला माझा पत्ता माहीत नाही. त्या रामकृष्ण परमहंस म्हणतात की शेठजी आता तुम्ही जा आणि ज्या दिवशी तुम्हाला तुमचा कायमचा पत्ता माहीत होईल त्या दिवशी माझ्या वसिल्याची गरज नाही आहे. मी न सांगता भवानी माता स्वतःहून येईल आणि तुमच्या ताटात जेवेल. तिथं माझ्या वसिल्याची गरज पडणार नाही. फक्त तुम्ही तुमचा कायमचा पत्ता माहीत करून घ्या. शेठजी निघून गेले. आम्हाला आमच्या जीवनाचा कायमचा पत्ता शोधायचा आहे. पांडुरंगाच्या मागे लागू नका. पांडुरंग तुम्हाला शोधत तुमच्या घरी येईल. त्याच्या मागे लागू नका, तो तुमच्या मागे लागेल. ती भक्ती असते. फक्त आमचा पत्ता शोधा. मी कोण आहे मी कोण हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. कोण आहे मी, माझा कायमचा पत्ता काय. मी तो वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता. मी विश्वव्यापी आत्मस्वरूप वासुदेव श्रीकृष्ण आहे. मी डॉक्टर भागवत मोठे नाही आहे. बीडमधलं घर हा माझा कायमचा पत्ता नाही आहे. मी डॉक्टर मोठे नसून मी कोण आहे, विश्वव्यापी आत्मस्वरूप वासुदेव श्रीकृष्ण. आत्मस्वरूप विश्वव्यापी आत्मस्वरूप हा आमचा कायमचा पत्ता आहे. आणि आत्मस्वरूपाच्या पत्त्यावर आम्हाला उतरायचं आहे. तिथपर्यंत ज्याला मजल मारता आली त्याचा परमार्थ सफल झाला, अन्यथा नाही. मी आत्मस्वरूप आहे, मी देह नसून मी आत्मा आहे, एवढंच आम्हाला परमार्थ करताना कळून घ्यायचं आहे. आणि नेमकं आम्हाला तेच कळत नाही. आयुष्यभर आम्ही परमार्थ करतो, पण मी आत्मा आहे इथपर्यंतच्या बोधापर्यंत आम्ही जात नाहीत. आणि तिथपर्यंत आम्हाला जायचं की मी देह नसून मी आत्मा आहे आणि आत्मा विश्वव्यापी आहे. आणि तो आत्मा मी आहे, म्हणजे मीच जग व्यापलंय, मीच विश्व व्यापलंय आत्म्याच्या रूपानं. कारण आत्मा मी आहे, आत्मा विश्वव्यापी आहे, पर्यायानं मीच विश्व व्यापलंय, जगात मीच नटलोय. नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा. मी नटलोय विश्वात आत्म्याच्या रूपानं, कारण मी आत्मा आहे. जगात डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू पांडुरंग आहे, प्रत्येक वस्तू भगवंत आहे, प्रत्येक वस्तू आत्मा आहे. आणि तो आत्मा मी आहे, पर्यायाने जगातली प्रत्येक वस्तू मी आहे. इथं सर्वत्र आत्माच नटला आहे. परंतु आत्म्यानं जग व्यापले, आत्मा नटलाय. पण आत्मा नटूनही हे जगत आत्मस्वरूपानं नच दिसता जगत रूपानं दिसावं, याला भ्रांती म्हणतात. आणि ही भ्रांती घालवायची म्हणून ज्ञानोबा बोलले की भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरोनिया. भ्रांतीपासून हिरतले. आम्हाला भ्रांती झाली आहे, भ्रम झालाय की हे जग वेगळा आणि मी वेगळा. जग नावाची तर गोष्टच नाही आहे. जग हाच देव, जग हाच आत्मा आणि आत्मा हाच देव. आणि तो आत्मा मी आहे. आणि आत्म्याने विश्व व्यापले, म्हणजे पर्यायाने मीच विश्व व्यापले, मी विश्वव्यापक आहे. हे समजतं ही श्री वासुदेव. इथे माया नावाची गोष्ट नाही आहे. आणि माया नावाची गोष्ट नसतानाही माया दिसते, जगत नसतानाही जगत दिसतं. हा भ्रम आहे, ही भ्रांती आहे. स्वप्न जसं खोटं असतं, ज्ञानोबा बोलले स्वप्नी जे देखीजे ते साचची आपजे, चेईले तो पाहिजे काहीच नाही. तैसी जाण हे माया तू भ्रमत आहेसी वाया, जैसे शस्त्र हानितले छाया अंगान रूपे. आपण जर आपल्या सावलीला घाव घातला, आपल्याला मार लागेल का? सावलीला आपल्याला नाही. आपली सावली पडली आहे उन्हात आणि सावलीवर सपा 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 ऊस तोड्याच्या कोयत्याने घाव घातले, किती मार लागेल आपल्याला? शस्त्र हानितले या छाया अंगा न रूपे. आपण आपल्या सावलीला मारलं, तिच्यावर वार केले, तर ते वार जितके खोटे असतात तितकी माया खोटी असते. आपल्याला पडलेलं स्वप्न जागा झाल्यावर जितकं खोटं असतं तितकी माया खोटी असते. इथे माया नावाची गोष्टच नाही, ती स्वप्न होते म्हणले, ती खोटी आहे. मूळ अज्ञानाचे लटिके तयाचे कार्य हे की तुके. हे अज्ञान लटकय म्हणले, खोटं आहे. बरोबर बोलतात. मूळ अज्ञानाचे लटिके तयाचे कार्य हे की तुके.
मायाच खोटी, मग तिचं कार्य किती असणार आहे? वांझ्याच्या लेकराला कुठं जन्मपत्रिका असते का? वांझ्याच्या लेकराची जन्मपत्रिका जशी खोटी असते तशी माया खोटी आहे. राजाला कासवीच्या दुधानं जेवण वाढलंय किंवा कासवीच्या तुपानं जेवण वाढलंय, ते जितकं खोटं असतं तितकी माया खोटी आहे. बागुलबा जेवढा खोटा असतो तितकी माया खोटी असते. मृगजळाचं तळं जेवढं खोटं असतंय तितकी माया खोटी असते. इथे माया नावाची वस्तूच नाही, जगत नावाची वस्तू नाही, पण नसतानाही जगत दिसतंय, ही भ्रांती आहे. आणि ही आम्हाला घालवायची. भ्रांतीपासून हिरतले, ही भ्रांती आम्हाला घालवायची. हिच्यापासून आम्हाला, आमच्या मनाला जी भ्रांती झाली आहे, भ्रम झाला आहे, तिच्यापासून मन आम्हाला हिरावून वापस घ्यायचं आहे. मनाला भ्रम झाला आहे की इथं जग आहे, इथं जग नाहीच, इथं देवच आहे. जिकडे पाहतो तिकडे देव. का बीजची झाले तरू अथवा भांगाराची अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तारू, ते हे जग. आधी ब्रह्मा करुणी शेवटी मशक धरुणी, माझी समस्त जाणुनी स्वरूप माझे. या जगामध्ये ब्रह्मदेवापासून तर किड्यामुंगीपर्यंत एक परमात्माच नटलाय. पूर्ण वृक्ष जसा एका बीजाचा विस्तार असतो, तसं पूर्ण विश्व एका भगवंताचा विस्तार आहे. जगातील प्रत्येक डोळ्याला दिसणारी वस्तू म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंग आहे. धरियली सोंगे येणे अवघी पांडुरंगे, तुकोबार आहे. धरियली सोंगे येणे अवघी पांडुरंगे. जगात हे तुम्ही माझ्यासमोर बसलायत म्हणजे पांडुरंगानं धरलेलं सोंगे. नवे नवे पांडुरंगच आहात, पांडुरंगच आहात, पण थोडेसे बट्टेबाज आहात. तुमच्यात पांडुरंग आहे आणि पांडुरंगाच्या बाजूला अहंकार आहे, म्हणून बट्टेबाज आहेत. हा तुमच्या हृदयातला अहंकार तुम्ही रामनामानं जाळायचा, खाली फक्त पांडुरंगच उरतो आणि तुम्ही खरे पांडुरंग बनतात. तेच संत असतात, तोच देव असतो. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कोंब. एर माणूसपण लौकिक भांब, एर माणूसपण हे भांब लौकिक भांब. डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू देव आहे, याला म्हणायचं भ्रांती झालं. या बोधावर आम्हाला आरूढ व्हायचं. इथे मरणारा आणि मारणारा दोन्ही देवच आहेत. बोले मृत्यूच्या भागी जे तेही रूप पाय माझे, आणि न मरते ते सहजे अविनाश मे. अरे जे मरणारा अविनाश रूप आहे ते तर मीच आहे म्हटले, पण जे मरतंय ते मीच आहे म्हटले. देव बोलतायत मृत्यूच्या भागी जे जे तेही रूप पाय माझे, आणि न मरते तव सहजे अविनाश मी. अविनाशी परमात्मा, अविनाशी जे आहे ते तर मी आहेच, पण जे मरतंय ते बी मीच आहे. मरते मारिते पाहे रूप माझे, अग्नी काष्ट खाये ते काष्टाची अग्नी होय, ती बी मरते मारिते पाहे स्वरूप माझे. ज्ञानोबा आहे. इथं मरणाराही देव आहे आणि मारणाराही देव आहे. का? जगात देवच नटलाय, जगात देवाशिवाय दुसरी गोष्टच नाही आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. पण देव नटलाय, देव नटूनही आम्हाला देव दिसत नाही, जग दिसतं. ही भ्रांती असते आणि ती घालवायची असते, आणि त्याला सफर परमात्मा म्हणतात. अर्जुना मी नसे ऐसा कवन उठावासे, धनवरा बोलतात. अर्जुना मी नसे ऐसा कवन उठावासे, पण प्राणी यांचे दैव कैसे जे न देखती माते. अरे मी नाही अशी जागा दाखव म्हणले. अर्जुना मी नसे ऐसा कवन उठावासे, मी नाही अशी जागा आहे का म्हणले जगात? विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. मी नाही अशी जागा आहे का म्हटले. देव नाही अशी जागाच नाही, आणि देव नाही अशी जागा नसूनही देव दिसत नाही, हे दुर्भाग्य आहे. अर्जुना मी नसे ऐसा कवनो ठाव असे, परी प्राणी यांचे दैव कैसे जे न देखती माते. मी नाही अशी जगात जागाच नाही म्हणले. एरवी मी तरी कैसा मुखाप्रती भानू काजायचा, काही नसे न दिसायचा वाणीच नाही. कसा आहे म्हणले मी, तर सूर्य जसा सन्मुख डोळ्याला दिसतो तसा मी तुमच्या सन्मुख उभा आहे म्हणले. जिकडे पाहतो तिकडे देव. जगातली प्रत्येक दगड धोंडा सजीव निर्जीव प्रत्येक वस्तू देव आहे, पण देव असूनही दिसत नाही. ही भ्रांती असते, ती घालवायची असते. देव नाही अशी जागाच नाही आहे, पण भ्रांतीनं तो देव दिसत नाही. ती भ्रांती घातली की जगत देवरूपात दिसतं. जिकडे तिकडे ओतप्रोत देवच भरलाय, परमात्माच भरलाय, आणि असं असूनही आम्हाला देव दिसत नाही. हे दुर्भाग्य म्हणले प्राणी मात्राचं. का? ती भ्रांती आडवी येते.
भ्रम आडवा येतो, अज्ञान आडवे येतो, ही माया आडवी येते. एकदा रामदास स्वामी आपल्या आश्रमामध्ये निवांत बसले असताना एक मनुष्य त्यांच्याकडे आला आणि तो मनुष्य म्हणाला, म्हणले स्वामीजी मला तुमच्याबरोबर वाद घालायचा आहे. स्वामी म्हटले मला काय वाद घालायची सवय नाही बा, कशाला वाद घालतो, आलास तर बस, 2 अन्नाचे घास खा, चहा पाणी पे, काही देवाधर्माच्या चर्चा गोष्टी करा, निघून जा, वाद कशाला घालतो. नाही म्हणले मला वाद घालायचा. बरं म्हणले घाल, काय घालायचं. म्हणले काय सांग, तुला काय वाद घालायचा. त्या माणसानं समर्थापुढे एक वाटी केली. म्हणले या वाटीत ब्रह्म भरून दाखवा, या वाटीत ब्रह्म भरून दाखवा. रामदास स्वामी म्हणाले आधी त्या वाटीतलं ब्रह्म काढून दाखव, मग मी भरतो. आधी त्या वाटीतलं ब्रह्म काढून दाखव. मी नसे ऐसा कवन उठावा असे. अरे मी नाही, अशी जागाच नाही ना, त्या वाटीत आधीच देव भरलेला आहे, त्या वाटीत आधीच ब्रह्म भरलेले. अर्जुना मी नसे ऐसा कवन उठावा असे. अरे मी नाही, अशी जागाच नाही आहे. वाटीतलं ब्रह्म तेव्हा काढता येईल की तेव्हा त्यात नसेल तर, त्यात मुळच भरलेलं आहे. भरायचा प्रश्न कधी येतो, नसलं तर त्यात भरलेलं आहे. आता काय भरतोस, देव नाही, अशी जागाच नाही. देव आहे म्हणून ती वाटी आहे, त्या वाटीत आधीच ब्रह्म भरलेलं आहे, त्यात भरतोस काय. त्यातलं काढून दाखव, मी भरतो. काढताच येत नाही तर भरतोस काय, त्यात मुळच आहे. आणि ब्रह्म आहे म्हणून ती वाटी आहे, तिचं अस्तित्व देवामुळे, ब्रह्मामुळे आहे. तो आलेला मनुष्य खिजील तोंड करून निघून गेला. जगात देव असूनही आम्हाला देव दिसत नाही, याचं कारण काय. आतू बाहेरू मिया कोंदले, हे जग निखळ माझेची ओतले, परी कैसे कर्मतया आले जे मीच नाही म्हणते. हो, कैसे कर्मतया आले जे मीच नाही म्हणते. जगात देव असूनही देव दिसत नाही, याचे 2 कारण आहेत. पहिलं कारण, तुमचं कर्म तुम्हाला आडवं येतं, आणि कर्म म्हणजे पाप. कर्म म्हणजे पाप. कर्म शब्द या ठिकाणी पाप रूपानं वापरला आहे. तुकोबा बोलले सत्य तोच धर्म, असत्य ते कर्म. काय म्हणतात तुकोबा, सत्य तोच धर्म आणि असत्य ते कर्म. म्हणजे सत्य धर्म आहे आणि असत्य कर्म आहे, आणि असत्य म्हणजे पाप, पर्यायानं असत्य म्हणजे कर्म आणि कर्म म्हणजेच पाप. कळाला का मुद्दा. सत्य तोच धर्म, असत्य ते कर्म. सत्य हा धर्म आहे ना, असत्य कर्म आहे ना. असत्य म्हणजे पाप, पर्यायाने असत्य म्हणजेच कर्म आणि कर्म म्हणजे पाप. असत्य म्हणजे पाप, कर्म म्हणजे पाप. इथं जो शब्द ज्ञानोबाने वापरलाय, हो, की कैसे कर्म तया आले जे मीच नाही म्हणते. आतू बाहेरू मिया कोंदले, हे जग निखळ माझेची ओतले, परी कैसे कर्म तया आले जे मीच नाही म्हणते. जगात देव असूनही देव दिसत नाही, जगत रूपानं दिसतं. याचं कारण तुमचं पापाचं गाठोडं. कैसे कर्म तया आले जे मीची नाही म्हणते. तुमचं पाप तुम्हाला आडवं येतं. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताळ. तुमची पापकर्म तुम्हाला देवाकडे जाऊ देत नाहीत, आणि नेले कुणी बळजबरीने तर जगात देव नटलाय, तो नटलेला देव देवरूपानं दिसत नाही, जगत रूपानं दिसतो. हे तुमचं पाप तुम्हाला आडवं येत असतं, तुम्हाला जगात देव दिसत नाही. कैसे कर्म तया आले जे मीची नाही म्हणते. आणि म्हणून परमार्थ करत असताना जग आणि देवाचे 2 तुकडे करू नका. विटेवर उभा असलेला विठ्ठल ही विठ्ठलच, आणि रांगेत दर्शनाला उभी असलेली माणसं ही विठ्ठलच, असं समजून ज्याचं भजन आहे त्याच्यासाठी विठ्ठल वीट सोडतो, त्याच्यासाठी विठ्ठल वीट सोडतो, आणि तो जिथे असेल तिथं जाऊन त्याला लिंगन देतो. अन्यथा विटेवरचा विठ्ठल वेगळा आणि दर्शनाला उभी असलेली माणसं वेगळी, असा जर तुमच्या मनात भेद आला, हजारो वाऱ्या करा, पायाची पायपीट होईल, विठ्ठल भेटणार नाही, परमार्थ सफल होणार नाही. हो, तैसे जगा परोते सारोनी पाहिजे माते, तैसा नव्हे उखीते आगवेची मी. बरोबर आहे. तैसे जगा परोते सारोनी पाहिजे माते, तैसा नव्हे उखीते आगवेची मी. जगातून मला वेगळं सरकू नका. जग हाच देव. जगाच्या बाजूला देव सरकवला, देव आणि जगाचे 2 तुकडे केले की देव दुरावला. बरोबर बोलला. जगा परोते सारोनी पाहिजे माते, जगातून मला वेगळं सरकून पाहू नका. आणि सरकवलं
की मी दुरावलो. मग तैसे नव्हे म्हणले, तसा नाही मी, जगातून वेगळा नाही म्हणले, वेगळा नाही जगातून. कसं आहे मग, तैसे नव्हे उकिते आगवाची मी, पूर्ण जगच मी आहे. जग हाच देव, देव हाच जग. आणि या बुधावर आरडणं म्हणजे भ्रांती जाणं, आणि भ्रांती आम्हाला घालायची. अर्जुनाला खडसावले, ते राहू द्या, फोन बंद करा. अर्जुनाला खडसावला, ऐसे देखो नि किरीटी भेदू सुसी हन पोटी, तरी जन्माच्या कोटी न लहासी निघो. अर्जुना, जग आणि देव याचे दोन तुकडे करशील तर कोट्यावधी जन्म घे, तुला माझं नखही पाहायला मिळणार नाही. भगवान कृष्ण बोलतायत, तुला माझं नखही पाहायला मिळणार नाही. जग आणि देव याचे दोन तुकडे करू नको. जग हाच देव, जग हाच देव. अशा भूमिकेवर आढळून जो भजन करतो, जगात परमात्मा पाहतो, जगात देव पाहतो, त्याचा परमात्मा सफल होत असतो. नाथ महाराजाला गाढवात गाढव दिसतं. नाथ महाराज संत होते. नाथ महाराज संत होते म्हणून त्यांना गाढवात गाढव दिसलं. आम्ही गाढव आहेत म्हणून गाढवात गाढव दिसतं. नाथ महाराज कोण होते? संत होते. नाथ महाराजाला गाढवात काय दिसलं? देव दिसला. म्हणलं बघा उलट सांगून, नाथ महाराज देव होते, संत होते. नाथ संत होते म्हणून त्यांना गाढवात देव दिसला आणि गाढवाला पाणी पाजलं. नाथ संत होते म्हणून नाथांना गाढवात देव दिसला. आम्ही गाढव आहोत म्हणून आम्हाला गाढवात गाढव दिसतं. हा नाथात आणि आमच्यात असलेला फरक आहे. नाथांना गाढवातही देव दिसतो आणि काशीला जायच्याची तिथंच पाणी पाजतात. गाढवाला देव समजून, रामेश्वर समजून. का? तो रामेश्वर त्यांना गाढवातच दिसला. याच्यातून काय सिद्ध होतं? की जगातील प्रत्येक वस्तू ही परमात्मा आहे. जग हाच देव, देव हाच जग. आणि म्हणून या जगतामध्ये परमात्मा गुप्त रूपानं लपलाय. नरवरे बोलले, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते. या संसारात, या उपाधीमध्ये परमात्मा गुप्त रूपानं लपलेला आहे. आणि त्या गुप्त परमात्म्याचा मला स्वीकार करायचा असतो. जसं दूध असतं, दुधामध्ये पाणी असतं आणि दूधही असतं. राजहंस पक्षी असार पाण्याचा त्याग करतो आणि सार सार दूध पितो, सार दुधाचा स्वीकार करतो. बरोबर आहे? दह्यामध्ये असार ताक असतंय आणि सार लोणी असते. असार ताक त्यागायचं असतंय आणि सार लोण्याचा स्वीकार करायचा असतो. आपण खळं केलं, त्यात दाणे असतात, भुसकटही असते. असार भुसकटाचा त्याग करायचा आणि सार दाण्यांचा स्वीकार करायचा. तसं उपाधीमध्ये माया आणि भगवन हे मिश्रित आहेत. ते असार मायेचा त्याग करायचा आणि सार भगवंताचा स्वीकार करायचा. फलकट तो संसार येत सार भगवंत. फलकट तो संसार. बीज भूस एकवट उपनिता राहे घनवट, उडे ते फलकट कळो आले. बीज आणि भूस जर उपणलं तर भुसकट उडून जातं, दाणे मागे राहतात. भुसकटाचा त्याग, दाण्याचा स्वीकार. तसा फलकट संसार आहे. फलकट तो संसार येत सार भगवंत. फलकटाचा त्याग, दाण्याचा स्वीकार. तसा फलकट संसाराचा त्याग आणि साररूप भगवंताचा चैतन्याचा स्वीकार, याला म्हणतात भ्रांती जाणे. असार ताकाचा त्याग आणि सार लोण्याचा स्वीकार, याला म्हणतात भ्रांती जाणे. असार पाण्याचा त्याग आणि दुधाचा स्वीकार, याला म्हणतात भ्रांती जाणे. आणि म्हणून अनित्याच्या ठाई तया ते अस्तिक्य बुद्धी नाही, निष्कर्ष दोही देखील असे. संताबद्दल बोलतात ज्ञानोबा आहे. विचारिता निरसले प्रपंचू सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असे. सारासार विचारिता भ्रांती पाहे असारता, सार ते स्वभावता नित्य जाणे. अनित्य माया, अनित्य प्रपंच, असार प्रपंच टाकायचा आणि त्याला अधिष्ठान असलेलं सार रूपातलं चैतन्य स्वीकारायचं.
हे विश्वची होनी असे परी विश्वपण नासलेनी न नासे, अक्षरे पुसल्या न पुसे अर्थ जैसा. पाटीवर जर मास्तरानं काही अक्षरं लिहिली आणि मुलाला त्या अक्षराचा अर्थ समजून सांगितला, अक्षराचा अर्थ समजून सांगितला पाटीवर लिहिलेला, पण थोड्या वेळानं अक्षरं पुसली, पण त्या अक्षरात दडलेला अर्थ पुसला गेला का? तो किती दिवसांनी मुलाला विचारा, तो अर्थ मुलाच्या डोक्यात आहे. नरवरा बोलले, हे विश्वची होनी असे, चैतन्याबद्दल बोलतात, हे विश्वची होनी असे परी विश्वपण नासलेनी न नासे, अक्षरे पुसल्या न पुसे अर्थ जैसे. पाटीवर लिहिलेली अक्षरं, त्याचा अर्थ मुलाला सांगितलाय मास्तराने आणि मुलाच्या डोक्यात बसलाय. आता ती अक्षरं पुसली, पण त्यातून निघालेला अर्थबोध पुसल्या जात नाही. तसं ही उपाधी, ही माया, ही नश्वरी, ही पुसल्या जाते, पण त्याला अधिष्ठान असलेलं चैतन्य ते कधी पुसल्या जात नाही. ते सदा सर्वता जिवंत असतं, ते नित्य असतं. अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे भ्रांती झाली. भ्रांतीपासून हिरतले नातरी अटती अलंकारी, नाटते कनक जिया परी, तेवी मरतीय जीवा करी अमर जे आहे. दागिने जाळात घातले, सोनं जाळात घातलं दागिन्याचा आकार नाहीसा होईल, पण सोनं नाहीसा होईल का? नथ घ्या, मुरणी घ्या, वजरटीक घ्या, काही घ्या, कुठले दागिने आहे ज्याला आकार आहे. नथ घ्या, नथीला आकार आहे, ती नथ जाळात टाका, नथीचा आकार बिघडेल, पण सोनं ते जळत नाही, ते तसंच मागं राहील. बरोबर आहे बोलतायत की दागिना जाळात टाकला, दागिना जळेल, दागिन्याचा आकार जळेल, पण ज्या सोन्यापासून दागिना बनलाय ते सोनं जळणार नाही. जगत नश्वर आहे, ते नाहीसं होईल, पण त्याला अधिष्ठान असलेलं चैतन्य कधी नाहीसं होणार नाही. मग दृश्य पदार्थ नाहीसे झालेले दिसतील, पण त्याला अधिष्ठान असलेलं चैतन्य सदा सर्व काळ इथं अमर आहे, नित्य आहे, आणि ते चैतन्य मी आहे. अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे स्वतःचा पत्ता माहीत करून घेणं. मी तो वासुदेव तत्वता, मी विश्वव्यापी आत्मस्वरूप वासुदेव श्रीकृष्ण आहे. हे चैतन्य मी आहे, तो आत्मा मी आहे, आत्म्यानं विश्व व्यापलंय, आत्म्याच्या रूपानं मीच विश्व व्यापलंय. अशा बोधावर आरूढ व्हायचंय. आणि याला म्हणायचं भ्रांतीपासून हिरतले. मनाची भ्रांती गेली, अज्ञान गेलं. जगत परमात्मा स्वरूप आहे, इथं माया नावाची गोष्टच नाही आहे. पण माया नसतानाही माया दिसते. हा जो भ्रम आहे तो का दिसतो? बरोबर आहे बोलले, येत नेनावाया हेची कारण जे इंद्रिय अधीनपण. महाराज येत नेना, प्रश्न काय की जगत परमात्मा स्वरूप आहे, आणि परमात्मा स्वरूप असूनही हे जगत रूपानं दिसतंय. जी वस्तू अस्तित्वात नाही आहे आणि नसतानाही दिसावी, असल्यासारखी भासावी, हा भ्रम असतो. इथं माया नावाची गोष्ट नाही, इथं परमात्माच आहे, पण परमात्मा असूनही परमात्मा न दिसता ती माया वाटावी, असं का व्हावं? तर म्हटले मनाला भ्रम झाला आहे. येतं नेनावाया, असं का व्हावं? तर येतं नेनावाया हेची कारण जे इंद्रिय अधीनपण, तेही आकळी जे अंतकरण म्हणून भ्रमे. बरोबर आहे. मन हा इंद्रियाचा राजा आहे. मनाने सांगावून इंद्रियानं ऐकावं, पण मन इंद्रियाच्या अधीन जातं आणि इंद्रियाचा गुलाम बनतं. स्वतः राजा आहे, पण ते इंद्रियाच्या अधीन जाऊन इंद्रियाचा गुलाम बनतं, आणि इंद्रिय जसे नाचवतील तसे नाचतं, आणि याला भ्रम होतो. हा राजा आहे, हा राजेपणाला विसरतो आणि स्वतःला सैन्य समजू लागतो, इंद्रियाच्या अधीन जातो, आणि इंद्रिय जसे जसे विषयभोगात खेचून नेतील या मनाला, तिकडं जातं आणि भरकट राहतं, आणि त्याचा मूळ स्वभाव जो आहे की मी परमात्मा आहे हे ते मन विसरतं. परतोनी पाठमोरी ठाके आणि आपणचे आपणे अशी देखे, आणि देखत खेवे ओळखे म्हणे ते तत्व मी. बुद्धीला भ्रम होतो, मनाला भ्रम होतो की बुद्धी आणि मन हे परमात्मा स्वरूप आहेत, पण ते इंद्रियाच्या कचाट्यात जातात आणि स्वतः परमात्मा स्वरूप आहे ते विसरतात, आणि इंद्रिय नाचवतील तसं नाचतात. पण त्यांनी जर वळून पाहिलं, त्यांच्या या बुद्धीची आणि मनाची भ्रांती जर गेली आणि मागे वळून पाहिलं, तर मग ध्यानात येतं अरे मी तर परमात्मा आहे. त्यांना बरोबर बोलले, परतोनी पाठमोरी ठाके आणि आपणच आपण अशी देखे, आणि देखत खेवे ओळखे म्हणे ते तत्व मी. अरे मी चुकत होते म्हणले, मन आणि बुद्धी म्हणते मी चुकत होते, आम्ही तर परमात्मा आहोत, आम्ही देव आहोत.
आणि आम्ही इंद्रियाचे गुलाम का झालो, तर हा भ्रम झालेला असतो इंद्रियाच्या अधीन झाल्यामुळं. आत्म्याला रोग होतो. आत्म्या जीव बुद्धी लागली असे क्षयव्याधी, ते जयाचे सन्निधी निरुजा करी. ऐसे जे ज्ञान पवित्र एक निदान, जित जेत बाटले मन निरुजा कीजे, जेत विटाळले मन निरुजा कीजे. मन मूळचं परमात्मा स्वरूप आहे. आत्मा हा जीव मूळचा परमात्मा स्वरूप आहे. पण हा जीव अहंकारात मिसळल्यामुळं तो स्वतःला जीव म्हणून घेतो. आणि मग ज्ञानोबाने इथं शब्द प्रयोग केला की आत्मया जीव बुद्धी लागली असे क्षयव्याधी, ते जयाचे सन्निधी निरुजा करी. किंबहुना आत्मा चोखटू परी होऊनी प्रकृतीशी एकवटू, बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पाया. आत्मा हा मूळचा शुद्ध आहे, तो हृदयात बंद आहे. हृदया माझी मीरामी. पण हा हृदयात बंद असलेला आत्मा, शरीरव्यापी आत्मा प्रकृतीच्या सानिध्यात जाऊन तिचे गुणधर्म आपल्यावर ओढून घेतो आणि स्वतःला जीव म्हणू लागतो आणि संसारात बद्ध होतो. बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पाया. म्हणून आत्म्याला क्षयव्याधी झाली. क्षय म्हणजे टीबी. जुन्या काळात माणसाला रोग झाला, क्षयरोग, त्याला म्हणायचे क्षयरोग झालाय म्हणता येत नाही, पण तो आहे क्षयरोग. क्षयरोगाला क्षयरोग, क्षयरोग म्हणजे टीबी. ज्ञानोबा म्हणतात आत्माला क्षयरोग झाला. आत्मया जीवबुद्धी लागली असे क्षयव्याधी. आत्म्याला क्षयरोग झालाय. कशाचा? स्वतःला जीव म्हणून घेण्याचा. मन विटाळलंय. कशामुळं? त्याला भ्रांती झाली आहे की जगात परमात्माच नटलाय, पण परमात्मा न दिसता त्याला जगतरूपानं दिसतं. हे मनाला झालेलं विटाळ आहे. ऐसे जे ज्ञान पवित्र एक निदान, जे तर विटाळले मन चोखीचे. मनाला विटाळ झालाय, जीवाला क्षयव्याधी झाली आहे, आत्म्याला क्षयव्याधी झाली आहे जीव म्हणून घेण्याची. आणि म्हणून जगत परमात्मा स्वरूप असूनही आम्हाला परमात्मा स्वरूप न दिसता जगरूपानं दिसतं. याचं कारण काय? आत्म्याला क्षयरोग झाला जीव म्हणून घेण्याचा, आणि मनाला विटाळ झालाय जगत रूपानं पाहण्याचा. आणि म्हणून या मनाला झालेली भ्रांती, आत्म्याला झालेला क्षयरोग आम्हाला पुसून टाकायचा आहे आणि भ्रांतीपासून आपलं मन हिरावून घ्यायचं आहे आणि मूळ परमात्मा स्वरूपावर आणायचं आहे आणि परमात्म्यात विलीन करायचं आहे. इथपर्यंत जाणं म्हणजे सफल परमार्थ. इथे एक दृष्टीने पाहिलं तर जन्मही खोटा आहे आणि मृत्यूही खोटा आहे. नरबरा बोलतायत. संत महात्मे जन्मही खोटा मानतात आणि मृत्यूही खोटा मानतात. नरबरा बोलताय. विवेकी जे होती या दोही ते न सोचिती, होय जाय हे भ्रांती म्हणून या. विवेकी म्हणजे संत. काय म्हणतात ज्ञानोबा? या जगतामध्ये जन्मही खोटा आहे आणि मृत्यू खोटा आहे. आणि म्हणून संत जन्मही खोटा मानतात आणि मृत्यूही खोटा मानतात. देखे विवेकी जी होती ते या दोही ते न सोचती, होय जाय हे भ्रांती म्हणून या. जन्माला येणं आणि मरणं ही भ्रांती म्हणले, दोन्ही खोटंही म्हणले. इथं कोणाचा जन्मही होत नाही आणि कोणाचा मरणही होत नाही. तुम्ही म्हणताल असं कसं बोलता डॉक्टर साहेब? धडधडीत माणसं आमच्या पुढे जन्मतात, धडधडीत मरतात, आम्ही जाळून पुरून येतो, दवाखान्यात डिलिव्हऱ्या होतात, आणि तुम्ही म्हणतात जन्म खोटा आहे मरणही खोटं आहे. ज्ञानोबा सांगतात, यासाठी दाखला देतात. ज्ञानोबा खोटं आहे म्हणतात. म्हणले कसं? ज्ञानोबा बोलले, सहजे पवने तोय हलविले, ते तरंगाकार झाले, मग सांग पाय तर जन्मले कोणा म्हणोये. आता वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सपाट झाले, मग कोण निमाले सांगोपा. ज्ञानोबा बोलले की समुद्र आहे, समुद्रात पाणी आहे, वारा आलं आणि वाऱ्याने पाणी हल्लं, तेच पाणी वर आलं, त्याची लाट बनली. आता वारं थांबलं, तीच लाट खाली गेली, ती पाणी बनलं. इथं कोणाचा जन्म झाला आणि कोणाचं मरण झालं? तेच पाणी वर आलं, लाट झाली, तेच पाणी खाली गेलं, सपाट झालं.
तैसे चैतन्याच्या ठाई शरीरांतरे होती जाती पाही, ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. लाट समुद्रावर येते, थोडा वेळ समुद्रात खेळते आणि समुद्रातच विलीन होते. तसं देह चैतन्यावर येतात, चैतन्यावर खेळतात आणि चैतन्यातच विलीन होतात. बुडबुडा पाण्यापासून जन्म घेतो, पाण्यावर खेळतो आणि पाण्यातच विलीन होतो. देह चैतन्यापासून जन्म घेतात, चैतन्यावर खेळतात, चैतन्यातच विलीन होतात. नरबरोबर पाहे पा बुडबुडा जेवता जाये, तेवते जळची एकता आहे, मग विरो अत्वार आहे जळाची आहे माझी. देखे शरीर तरी एक परी वैसा भेद अनेक, हे प्रत्यक्षचे देख प्रमाण होतो. बरोबर आहे. हे तर कुमारत्व दिसे, ते तारुण्य भ्रंसे, मग शरीराची न नसे एकेका सवे. हे आपलं शरीर आहे, या शरीरात 3 अवस्था येतात. कुमारत्व दिसे म्हणजे लहानपण येतं, तारुण्य येतं, म्हातारपण येतं. या 3 अवस्था येतात आणि जातात. शरीर काय मरतं का? हयातीत आहे तोपर्यंत. 3 अवस्था आल्याने गेल्या, शरीर आहे तसंच आहे. या शरीरावर 3 अवस्था आल्या, लहानपण आलं, तरुणपण आलं, म्हातारपण आलं. अवस्था आल्या आणि गेल्या, शरीर आहे तसंच आहे. चैतन्यावर देह आले आणि गेले, चैतन्य आहे तसंच आहे. म्हणून हा भ्रम आहे. नरबरा बोलतायत. हो, आकाशात ढग येतात, काही वेळ आकाशात राहतात आणि काही वेळाने विरून जाऊन आकाशाशी एकरूप होतात. तसं माणसं चैतन्यावर येतात, काही वेळ चैतन्यावर खेळतात आणि काही वेळानं नाहीसे होऊन चैतन्यातच विलीन होतात. माणसाचं जीवन ढगासारखं आहे. फरक एवढा आहे, ढगाचं आयुष्य कमी आहे, माणसाचं आयुष्य जास्त आहे. पण ढग क्षणिक, तसा मनुष्यही क्षणिकच आहे. तैसे सकळ हे मूर्त जानपा मायाकारित, जैसे आकाशी बिंबत अभ्रपटळ. बरोबर आहे. तैसे सकळ हे मूर्त जानपा मायाकारित, जैसे आकाशी बिंबत अभ्रपटळ. ढग जसे खोटे असतात, येतात आणि जातात, तसा देहही खोटा येतो आणि जातो. बुडबुडा पाण्यावर येतो, पाण्यात विलीन होतो. देह चैतन्यावर येतात, चैतन्यात विलीन होतात. इथं जन्म मृत्यू खरे वाटतात ते मायेच्या बंधनामुळं. उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशेचे. ज्ञानोबरा उपजे आणि नाशे, बघा ज्ञानोबरा, उपजे आणि नाशे ते मायावशे दिसे, एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशेचे. जन्म आणि मृत्यू खरे वाटतात ते मायेच्या भ्रांतीमुळे. तुमची भ्रांती जर गेली तर तुम्हाला जन्मही नाही, तुम्हाला मरणही नाही. जो आत्मज्ञानी महात्मा असतो, जो संत असतो, तो स्वतःला चैतन्य रूप समजतो आणि चैतन्याच्या ठिकाणी जन्म मृत्यू संभवत नाहीत. पर्यायाने संताच्या ठिकाणी जन्म मृत्यू संभवत नाहीत. चैतन्य मरत नाहीत, चैतन्याच्या ठिकाणी जन्म मृत्यू नाही आहेत. आणि महात्मा हा चैतन्य स्वरूप असतो, म्हणून महात्म्याच्या संताच्या ठिकाणी जन्ममरण संभवत नाही. आणि म्हणून महात्मा अर्थात संत हा इतराच्या आणि आपल्या स्वतःच्याही मरणानं कधी दुःखी होत नाही, उलट तो आनंदी होतो. माझं वाक्य नीट ऐका. महात्मा अर्थात संत स्वतःच्या मृत्यूने आनंदी होतो, दुःखी नाही, आनंदी होतो. महात्मा असेल, संत असेल तर. का? वाक्य असं छेडले मी की महात्मा अर्थात संत आपल्या मृत्यूने दुःखी होत नाही, उलट तो आनंदी होतो. याचं कारण, मुलीचं लग्न झालंय आणि मुलगी नांदायला चालली. सासरहून मुलगी, माहेरून मुलगी सासरला नांदायला चालली. सगळं गाव वाटे लावायला आले, लग्न झाले, मुलगी नांदायला चालली. मुद्दा काय छेडलाय मी? संत महात्मा आपल्या मृत्यूने आनंदी होतो, दुःखी होत नाही. उदाहरण सांगायला मी, मुलीचं लग्न झालंय आणि माहेरून सासरला नांदायला निघाली. सगळं गाव वाटायला आले, वाटं लावायला आले. प्रत्येकाच्या गळ्यात मिठी मारू मारू मुलगी रडते, प्रत्येकाच्या. आणि मायबापाचा तर गळाच सोडित नाही, टाहो फोडू फोडू रडते. कधी? माहेरून सासरला जात असताना. मुलगी ढसढसा रडते, हाय मोकलो, माहेरून सासरला जाताना. पण तेच आता 4 दिवस झालं आणि मांडव परतनी जे काय म्हणतात ते परत यायचंय तिला आता नांदून 4 दिवसांनी. किती रडते हो तुम्ही सांगा मावल्यानं, आता किती रडलात? लग्न झालंय, सासरी निघालात माहेरून, ढसा रडतात, माणसं पुरत नाहीत.
गळ्याला मिठ्या मारल्या तर सोडत नाही ती नवरी, तोडून घ्यावं लागते, तोडून. अगं बस गाडीत म्हणावं लागतं, तोडावी लागते, एवढी रडती. कधी? माहेरून सासरला जाताना. आता 4 दिवस सासरमध्ये राहिली, नांदली, आणि जे काय मांडवपर्यंत जे काय म्हणतो आपण, 4 दिवसांनी ती परत यायली पुन्हा माहेरी. किती रडते माहेरी येताना, रडते का? अहो ती उड्या मारते, तिला वाटतं उडी मारून जाऊ का, कशी जाऊ, उडून जाऊ का, काय जाऊ, कोणत्या गाडीत बसू. बापाला म्हणते, बाबा चला 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 चला. मुलगी जशी माहेरून सासरला जाताना रडते, पण सासरून माहेरी येताना रडत नाही, आनंदी होते. तसं संत महात्मा या देहरूपी सासरमधून आत्मस्वरूपाच्या माहेरी जाताना हसत जातात, रडत नाही. कारण संताला माहीत असतं की माझं खरं घर आत्मस्वरूप आहे, माझा खरा पत्ता आत्मस्वरूप आहे, आणि माझ्या खऱ्या घरी जाताना मी का रडू. लेकीला माहीत असते माझ्या बापाचं घर खरं आहे, मी लहानाची मोठी झाले, 15-20 वर्ष राहिले, तिथं खेळले बागडे, आता परक्याच्या घरी चालले, रडू येईल. पण नांदून बापाच्या घरी जाताना पुढे रडू येतं का? नाही येत. ती आनंदाने उड्या मारीत जाते, का तिचं घर असतं. तिला माहिती आहे हे बापाचं घर आहे, माझं घर आहे. सासरून माहेरी येताना हसत येते. तसं संत महात्मा या देहरूपी सासरमधून, हे सासर आहे, हा देह सासर आहे, या देहरूपी सासरमधून आत्मस्वरूपाच्या माहेरी येताना, आत्मस्वरूपाच्या माहेरी येताना हसत येतो, रडत नाही. आणि म्हणून संत महात्मा आपल्या मृत्यूने दुःखी होत नाही, तो आनंदी होतो. कारण त्याला माहिती आहे हा देह जरी पडला तर मी माझ्या घरी चाललोय. माझं हे 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 संसार, हे दगडामातीचं घर माझं घर नाही आहे. माझं घर कुठं आहे? त्याने वैकुंठ भुवनी, त्याने वैकुंठ भुवनी घर केले. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, त्याने वैकुंठ भुवनी घर केले. आम्हाला वैकुंठात घर बांधायचं आहे, इथं नाही आहे. इथं किती चिरबंदी सिमेंट काँक्रीट किती बांधा, हे आपलं नाहीच आहे. कुठं घर बांधायचं आहे आम्हाला? वैकुंठात घर बांधायचं. म्हणून त्यांना बरं बोलले हरिपाठात, त्याने वैकुंठ भुवनी घर केले. घर वैकुंठात बांधायचं, इथं नाही, हे आपलं नाहीच आहे. तुम्ही मोठमोठाली घरं बांधली ती. एक मनुष्य अतिशय मोठा श्रीमंत आणि 1 कोटीचा बंगला बांधला. म्हातारा झाला, कोटीचा बंगला बांधला, म्हातारा झाला, मरण पावला वयस्कर झाल्यावर. सुदैवानं त्या माणसाला त्याच गावात मनुष्याचा जन्म मिळाला. सिरस मार्गचा म्हातारा 1 कोटीचा बंगला शिरसात बांधलाय, वयस्कर झालाय, मरण पावलाय. पुन्हा दुसरा जन्म लाभला तो शिरसातच लाभला आणि तो माणसाचा लाभलाय. आता ते पोरग 10 वर्षात झाले. मागचा बंगला बांधलेला म्हातारा या जन्मात 10 वर्षात झाले. शाळेत चालले दप्तर घेऊन, 4थीला आहे. आणि मागच्या जन्मात जो बंगला बांधला 1 कोटीचा, त्या घरापासून चालले. धो 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 रपरा प्रपरा 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 पाऊस आला. ते पोरग मागच्या जन्मात 1 कोटीचा बंगला बांधलाय, त्या जिन्यात जाऊन उभं राहिला असं. त्याचाच बंगला आहे मागच्या जन्मातला, त्यानेच बांधलेला आहे, त्या जिन्यात जाऊन उभं राहिला असं. दुसऱ्या जन्मात ते पोरग 10 वर्षाचं काकडलंय, भिजलंय ना असं उभं राहिलंय. त्याचंच पोरग मागच्या जन्मातलं पोरग येतं म्हणते, कार्ट्या कोणाचा रे तू? बापाला म्हणतंय पुढच्या जन्मात ते पोरग त्या आपल्या बिल्डिंगमध्ये जिन्यात उभं, हे कार्ट्या कोणाचा रे तो? सगळे कपडे भिजलेत, चल हो दे ना, तुझ्या काय बापाचं घर आहे का, निघेतून. आणि त्याला पावसात हाकलून देतं. कुणाचं घर आहे? दुराज महाराज, कोणाचं घर आहे? कोणाचे घर? हा देह कोणाचा? आत्माराम त्याचा, तोच जाणे. इथं घरं बांधू नका रे बाबा, हे आमची घरं नाहीच आहेत. पुढच्या जन्मात आमच्याच घरात जर गेलो आम्ही, तर मागच्या जन्मातलं आमचं पोरग आम्हाला हाकलून देतं, हे तुझ्या बापाचं काय म्हणतं निघ, आणि त्यांनीच बांधलेलं असतं 1 कोटीचं. म्हणून इथं घर बांधायचं नाही. इथल्या घराचे आम्ही वॉचमन आहोत, इथल्या घराचे आम्ही वॉचमन आहोत. आणि वॉचमन हा नौकर असतो, मालक नाही आहे. आम्ही वॉचमन आहोत. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. आम्ही निमित्ताचे मालक आहेत, आम्ही वॉचमन आहेत. बाप मेला पोरग वॉचमन म्हणून येतो, पोरग मेलं नातू वॉचमन म्हणून येतो, नातू वॉचमन म्हणून येतो. वॉचमन बदलतात. संपत्ती आहे तशीच राहते जाग्यावर, ती आपल्यासोबत येत नाही. कारण भगवंतानं आज्ञा दिली की या माझ्या संपत्तीचा तुम्ही वापर करा, तुम्हाला सोबत नेता येत नाही, कारण ती माझी आहे, तुमची नाही आहे. तुम्ही निमित्ताचे धनी आहेत. म्हणून सर्वत्र वैभव ईश्वराचे, अनुमात्र नाही बा जीवाचे. उघडेची यावे उघडेची जावे. उघडे यायचे, उघडं जायचे.
नेता येत नाही का? ते आमचं नाही, ते देवाचं आहे. देवाचं आहे ते फक्त वापरायचं, जागेवर ठेवायचं, निघून जायचं. म्हणून हे घर तुमचं नाहीच आहे. तुम्हाला घर बांधायचं ते वैकुंठात. आणि म्हणून या देहात जगत असताना हा देह पडला, हा देह मेला, तर संत महात्मा दुःखी होत नाही. तो हसतो, आनंदी होतो. कारण त्याला माहिती आहे या देहरूपी सासरला सोडून, या जाचाला सोडून, सासूच्या त्रासाला सोडून, सासरमध्ये सासूच असते, या देहरूपी सासरला आणि सासूला सोडून मी आता आत्मस्वरूपाच्या माहेरी चाललोय. आणि ते आत्मस्वरूप माझं खरं घर आहे. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले, अगा पै पंडुकुमारा येता स्वरूपाची या घरा, करी तसे आडवारा विश्वभासू हा. ज्ञानोबा राय, अगा पै पंडुकुमारा येता स्वरूपाची या घरा, करी तसे आडवारा विश्वभासू हा. कुठल्या घरी यायचंय? येता स्वरूपाची या घरा. आत्मस्वरूप आमचं घर आहे. विश्वव्यापी आत्मस्वरूप वासुदेव श्रीकृष्ण हे आमचं घर आहे. विश्वव्यापी आत्मा हे आमचं घर आहे. आणि त्या आत्म्यात जाऊन आम्हाला पडायचे. पण या विश्वव्यापी आत्मस्वरूपात जाऊन पडत असताना कुणीतरी आडवं येतंय, आम्हाला तिथं जाऊ देत नाही. का? बरोबर ते आगा पै पंडुकुमारा येता स्वरूपाची या घरा. आता कोण आडवायले? करी तसे आडवारा विश्वभासू हा. कोणीतरी आडवं येते म्हणले. आणि आम्हाला आत्मस्वरूपाच्या आमच्या हक्काच्या वैकुंठात किंवा सायुज्य मोक्षाच्या घरात जाऊ देत नाही. का? तर करी तसे आडवारा विश्वभासू हा. हा विश्वाचा भास. हे जगत जगत रूपानं दिसणं. इथं परमात्माच खचून भरलाय. इथं परमात्म्याशिवाय दुसरी गोष्टच नाही आहे. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. जगाला दिसणारी प्रत्येक गोष्ट, नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा. जगातील दगडधोंडे सजीव निर्जीव जे जे काय असेल, ही प्रत्येक वस्तू पांडुरंग आहे, देवच आहे. पण देव असूनही देव न दिसता जगत रूपानं दिसणं हा आभास आहे. ही भ्रांती आहे. आणि भ्रांती हा आभास विश्वाचा, देव असूनही देव न दिसता जगत दिसणं हा आभास आम्हाला आडवा येतो. आणि आमचं वैकुंठ आणि आमचा सायुज्य मोक्ष दुरावतो. हा आभास घालायचा, ही भ्रांती घालवायची. आणि भ्रांती घालवणं म्हणजे परमार्थ. आमचा परमार्थ म्हणजे केवळ उड्या मारणं, ते तर करायचंच. तुम्ही आम्ही गदारोळे ते तर आहेच, तुम्ही आम्ही करायचंच आहे ते, ठीक आहे. पण आम्हाला तिथपर्यंत मजल मारायची, आमच्या मनाची भ्रांती घालायची की मी देह नाही, मी आत्मा आहे. या बोधावर मला आरूढ व्हायचं आहे. आणि मी देह नसून मी आत्मा आहे अशा बोधावर आरूढ होणं म्हणजे भ्रांतीपासून हिरतले. भ्रांतीपासून मन हिरावून घ्यायचं. आता थोडा वेळ आता उत्तरार्धात आलो मी की भ्रांतीपासून मन हिरून घ्यायचे ते कसं हिरवावं. बरोबर बोलतात, भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरोनिया. मनाला भ्रांती झाली आहे, ती भ्रांती घालवण्यासाठी श्रीगुरू लागतो. बघा, भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले. मनाची भ्रांती घालायची तर कशाने घालायची? गुरुवाक्य मन धुतले. श्री गुरुची गरज पडते. आता शब्द काय वापरलाय? भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले. धुण्यासाठी पाणी लागतं. धुतले शब्द वापरलाय ज्ञानोबा. मना मी देह आणि देह संबंधीने माझं ही भ्रांती आहे. आणि भ्रांतिरूपी घाण आहे. मनाला लागलेली घाण आहे. भ्रांती म्हणजे घाणच आहे. स्वतःला देह आणि देह संबंधीने माझं आणि जगत सत्य असं मानणं म्हणजे भ्रांतिरूपी घाण आहे. आणि कुठलीही घाण धुवून काढण्यासाठी पाणी लागतं. काय लागतं? पाणी लागतं. उईची लिंक बघा ना, समीकरण. भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले. मनाला भ्रांतिरूपी घाण लागली आहे. कोणती घाण? की जगात सत्य आहे आणि मी देहाने देह संबंधीने माझं, हीच मनाला लागलेली भ्रांतिरूपी घाण आहे. आणि कुठलीही घाण धुण्यासाठी, आपल्या अंगाला कुठली घाण लागली, चिखल दगड माती घाण लागली, रेंदा लागला, त्याला धुण्यासाठी पाणी लागतं. मग मनाला भ्रांतिरूपी घाण लागली आहे तर ही घाण धुण्यासाठी पाणी लागतं. पण ते पाणी कोणतं आहे? आपल्या रोजच्या वापरातलं नाही आहे. ते पाणी कोणतं आहे? गुरुच्या मुखातून निघालेलं महावाक्याचं पाणी. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी. या पाण्यानं भ्रांती धुवायची. मनाला भ्रांतिरूपी घाण लागली आहे,
ही भ्रांतिरूपी घाण धुण्यासाठी पाणी लागतं. ते पाणी श्रीगुरूच्या मुखातून निघालेलं महावाक्य अर्थात अहम ब्रह्मास्मी किंवा तत्वमसी या पाण्यानं धुवायचे. आणि म्हणून श्रीगुरूच्या भेटीशिवाय परमार्थ सफल नाही आहे. परमार्थ करताना देवाला काही मागू नका. मागितलं तर एकच मागा की देवा माझ्या घरी श्रीगुरू पाठव. काही मागू नका देवाला, एकच मागा माझ्या घरी श्रीगुरू पाठव. कारण जोपर्यंत श्रीगुरू नाही तोपर्यंत परमार्थ सफल नाही आहे. आणि म्हणून बहु अवघड आहे संत भेटी. श्रीगुरूची भेट, संत म्हणजे श्रीगुरू. श्रीगुरू कुणाला म्हणायचं? जो मुक्त आहे आणि जो इतरांना मुक्ती देऊ शकतो त्याला श्रीगुरू म्हणायचं. मंत्र तंत्र उपदिशिते घरोघरी गुरु आहेत आयते, परी शिष्याते मिळवी सदवस्तू ते श्रीकृष्ण त्याते श्रीगुरू मानी. अर्थात जो मुक्त आहे, ज्याला आत्मज्ञान झाले आणि जो इतराला आत्मज्ञान देऊ शकतो तो श्रीगुरू असतो, तो संत असतो. आणि या श्रीगुरूची भेट होणं अर्थात या श्रीगुरूची भेट होण्यासाठी आणि मनाची भ्रांती घालवण्यासाठी आयुष्यभर केलेली साधना, आयुष्यभर केलेली साधना म्हणजेच भक्ती होय. आणि या भक्तीच्या साधनेनं श्रीगुरूला आम्हाला आमच्या घरी बोलवायचं. सदशिष्य बना, श्रीगुरू आपाप शोधत येतो. तुम्ही श्रीगुरूच्या मागे लागू नका. तुम्ही सदशिष्य बना, श्रीगुरू आपाप शोधत येतो. तुकोबारायांनी सद्गुरूला शोधलं नाही, बाबाजी सद्गुरू तुकोबाराला शोधत आले. बरोबर आहे. नामदेवराय यांना सद्गुरू विसोबा खेचर शोधत आले. रामकृष्ण परमहंस त्यांना तोतापुरी सद्गुरू शोधत आले. राजा परीक्षित त्याला शुकाचार्य सद्गुरू शोधत आले. सदशिष्य बना, सद्गुरू शोधत येतात. साधना इतकी सुंदर करा की मोक्षानं आणि सद्गुरूनं तुमच्यावर भुलून जावं, त्यांनी तुम्हाला शोधत यावं. ते शोधत येतात, त्यांना शोधायची गरज नाही. आणि म्हणून ज्ञाने विना मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले हात उभारून. जरी शास्त्रामध्ये असं वर्णन आलंय की मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, मान्य, नामानेच मोक्ष मिळेल मान्य, पण या नामाने श्रीगुरूपर्यंत तुम्हाला पोहोचता आलं पाहिजे तर ते नाम मोक्ष मिळून देईल. श्रीगुरूपर्यंत नाही पोहोचता आलं तर शास्त्र खणकावून सांगतंय की ज्ञाने विना मोक्ष नाही हा सिद्धांत. तुम्हाला श्रीगुरूच्या मुखातून आत्मज्ञान श्रवण करावंच लागेल, तेव्हा तुम्हाला मोक्ष मिळेल. आणि याला म्हणतात भ्रांती गेली. म्हणून मी बोललो की भक्ती करताना, परमार्थ करताना देवाला काही मागू नका. मागितलं तर एकच मागा की देवा तुला द्यायचंच असेल तर माझ्या घरी श्रीगुरू पाठव. म्हणून श्रीगुरूच्या भेटीसाठी आणि मनाला लागलेली भ्रांतिरूपी घाण धुण्यासाठी आयुष्यभर केलेली साधना म्हणजेच भक्ती होय. आयुष्यभर केलेली साधना म्हणजेच भक्ती होय. आणि म्हणून भक्ती म्हणजे नेमकं काय की ज्या भक्तीला बोलून पांडुरंग परमात्मा आमच्या घरी श्रीगुरू पाठवेल आणि श्रीगुरूच्या मुखातून श्रवण केलेल्या महावाक्याच्या पाण्याने आमची भ्रांती धुतल्या जाईल आणि मन आत्मज्ञानावर आरूढ होऊन आत्मस्वरूपात विलीन होऊन आम्हाला मोक्ष मिळेल. ही कशा प्रकारे भक्ती करावी, 5-10 मिनिटात कशा प्रकारे भक्ती करावी म्हणजे श्रीगुरू स्वतःहून आमच्या घरी चालत येईल. श्रीगुरूला शोधू नका, श्रीगुरू आमच्या घरी यावा आणि येतो. भक्ती करताना एक मुद्दा लक्षात घ्या, ज्याची आम्ही भक्ती करतो त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं म्हणजे भक्ती होय. पत्नीनं पतीच्या इच्छेप्रमाणे वागणं म्हणजे पत्नीकडून पतीची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. मुलानं आईवडिलाच्या इच्छेप्रमाणे वागणं म्हणजे मुलाकडून आईवडिलाची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. शिष्यानं गुरुच्या इच्छेप्रमाणे वागणं म्हणजे शिष्याकडून गुरुची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. तसं भक्तानं भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणं म्हणजे भक्ताकडून भगवंताची केली जाणारी सेवा होय, भक्ती होय. भगवंताला काय हवंय त्याचा विचार करा आणि तसं वागा, ही भगवंताची खरी भक्ती असते. भगवंताचं डोकं दुखायलं आहे, भगवंत बंद माझं डोकं दाब आणि तुम्ही पाय दाबायला लागले तर ती भक्ती ठरेल का?
नवरा बायकोला म्हणतो अगं माझ्या पाय दाबायले, नवरा बायकोला म्हणतो अगं माझं डोकं दुखतंय, माझं डोकं दाब. बायको गेली आणि पेंढरा दाबायला लागली. सेवा आहे का? गैरसेवा आहे, गैरसेवा आहे. नवरा म्हणतो ना डोकं दुखतंय, बायकोने डोकंच दाबावं. देव म्हणतो माझं डोकं दुखतंय, भक्ताने डोकंच दाबावं, पाय नाही. देवाला काय हवंय हे बघून हे पहा आणि देवाला जे हवंय तसं वागा, ती परिपूर्ण भक्ती असते. तर देवाला नेमकं काय हवंय? देवानं गीता ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या प्रमुख 3 इच्छा व्यक्त केल्या. भगवान बोलले गीतेमध्ये, चेतसा सर्व कर्माणी मयी संन्यस्य मत्परा बुद्धियोगम उपाश्रित मच्चित्त सततम भव. तू अवचित कर्मे आगावी आचरोनी मजा अर्पावी परिचित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी. जया जे विहित ते ईश्वराचे मनोगत म्हणून केली आणि भ्रांत सापडे चित. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठे ते. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवान हा भक्तियोग निश्चित जाण माझा. ज्ञानोबर आहे. देवाला काय हवंय देवानी या श्लोकात आणि या ओव्यात सांगितलंय. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत देवाने 3 इच्छा प्रकट केल्यात. त्यातली पहिली इच्छा, देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं म्हणजे भक्ती. तर देवाची नेमकी इच्छा काय? तर देवाची पहिली इच्छा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातून घडणार प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. प्रत्येक कर्म, इकडचा तांब्या इकडे करायचं असेल देवाच्या सेवेच्या प्रित्यर्थ करा. आपलं प्रत्येक कर्म कर्माभिमान फलेच्या टाकून कर्तव्य व प्रभुपूजा समजून ईश्वरा प्रित्यत्व ईश्वरार्पण बुद्धीने करा. अर्थात आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. ही देवाची पहिली इच्छा आहे. दुसरी इच्छा, हे सर्व कर्म करताना व इतर वेळेस आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधून ठेवा. आणि तिसरी इच्छा, जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या 3 इच्छा भगवंतानं गीता ज्ञानेश्वरीमध्ये प्रकट केल्यात, व्यक्त केल्यात. आणि देवाच्या या 3 इच्छेप्रमाणे वागणं, देवाच्या 3 इच्छेप्रमाणे वागणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती होय. आणि या प्रकारे जर तुम्ही भक्ती केली, लक्ष द्या माझ्या भक्तीच्या व्याख्येकडे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे सर्व कर्म करताना व इतर वेळेस आपलं चित्त सातत्याने हरिनामात बांधून ठेवा. आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या 3 गोष्टी आपल्या जीवनात अंगीकारणं म्हणजे भगवंताची इच्छा पूर्ण करणं, भगवंताच्या इच्छेप्रमाणे वागणं आणि भगवंताची परिपूर्ण भक्ती आहे. मग याच्या बदल्यात भगवंत तुम्हाला काय देतो? श्रीगुरु भेटण्यासाठी काय काय लागतं ते सगळं सामान भगवंत आपाप तुमच्या घरी पाठवतं. काय काय बघा, श्रीगुरूच्या भेटीसाठी आधी विवेक वैराग्य लागतं. आत्मज्ञानासाठी काय लागलं? विवेक वैराग्य. मग श्रीगुरू यावा लागतो आणि मग आत्मज्ञान येतं. या 3ही गोष्टी ज्ञानोबा सांगतात पुराव्याने तुमच्या घरी कशा चालत येतात. बघा वैराग्याबद्दल ज्ञानोबा बोलले, वैराग्याला शोधू नका, वैराग्य तुमच्या घरी चालत येईल. या 3 गोष्टी पाळा. मी आता ज्या बोलले या 3 प्रकारे भक्ती करा, वैराग्य चालत येईल. ज्ञानोबा बोलले म्हणून ये पूजे. आता जी भक्ती सांगितली मी 3 प्रकारची, आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे कर्म करताना आपलं चित्त हरिनामात बांधून ठेवा आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. या 3 गोष्टी जर केल्या तर पुढच्या गोष्टी भगवान वैराग्य श्रीगुरूने आत्मज्ञान तुमच्या घरी कसा पाठवून देतो. त्यातलं पहिलं वैराग्य बघा. ज्ञानोबा बोलले या पूजेकडे बोट केले वरच्या कर्माच्या. म्हणून ये पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी दे जे पसाय तयार. कर्मानं जर ईश्वराला भजलं आणि जगात देव पाहिला आणि मुखात नाम ठेवलं तर या पूजेने संतुष्ट होऊन भगवान तुमच्या घरी वैराग्य प्रसाद म्हणून पाठवतात. म्हणून ये पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसाय तयार. दुसरा पुरावा, जो मनासी चाडण सांगे प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचे संभोगे सुखिया झाला तया तेच गिवंसित ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित शांती असे. वैराग्य आलं, ज्ञान आलं. आता श्रीगुरू येतोय. लक्ष द्या. म्हणून ये पूजे तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागे. आपल्या कर्मानं जर भगवंताची पूजा केली आणि जगात देव पाहिला तर भगवान संतुष्ट होतात आणि त्याच्या बदल्यात वैराग्य तुमच्या घरी पाठवतात. तुमच्या जीवनात वैराग्य येतं. म्हणून ये पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसाय तयार. एक पुरावा. वैराग्याचा आणखीन दुसरा पुरावा, स्वकर्माचे फळ ईश्वरी अर्पुनी बळ, घेऊन केले अढळ वैराग्यपद. बरोबर आहे. स्वकर्माचे फळ
ईश्वरी अर्पुनी बळ घेऊनही केले आढळ वैराग्यपद. अर्थात स्वकर्मानं ईश्वराला भजलं तर ईश्वर त्याच्या बदल्यात तुमच्या जीवनात वैराग्य पाठवतो. आता श्री गुरु बघा, ऐशी कर्म साम्य दशा होय ते विदेशा मग श्री गुरु आपेसा भेटेची का. तुम्ही कर्मानं ईश्वराला भजलं तर काय होतं, श्री गुरु आपेसा आपाप चालत येतो, आपेसा भेटेची का. श्री गुरु आला याचा दुसरा पुरावा अजून ज्ञानोबा आहे का, येऊनी फळाचा गडू पारुशली किडीची वाढू श्री गुरु भेटोनी करी पाडू बुबुत्सू जायचा. श्री गुरु भेटोनी करी पाडू बुबुत्सू जायचा. श्री गुरु स्वतःहून तुमच्या घरी चालवत येतो, तुम्हाला शोधत येतो. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणची देव. तुम्ही सदशिष्य बना, त्याला गुरुला शोधू नका. गुरु उपलब्ध नसेल तर पांडुरंग गुरुचं रूप घेईल आणि येऊन तुम्हाला शोधत तुमच्या घरी येईल आणि ते आत्मज्ञान मिळवून देईल. वैराग्य आलं, आपोआप आलं. श्रीगुरु आला, आता आत्मज्ञान. बरोबर बोलतात, सस्य फळपाकात निमालिया कर्मजात आत्मज्ञान घेऊन सिद्धी. कर्मानं भजा, कर्माच्या वयाचा सस्य फळपाकात निमालिया कर्मजात आत्मज्ञान घेऊन सीते. तुम्हाला आत्मज्ञान शोधत येतं जर कर्मानं ईश्वराला बसलं तर आणि जगात देव पाहिला तर. जो मनासी चाडणं सांगे प्रकृतीचे केले नाही गे, जो श्रद्धेचे नि संभोगे सुखिया झाला तया तेची गिवनसित ज्ञान पावे निश्चित. गिवनसित म्हणजे शोधत, त्याला गवसित येतं ते. आपण एक म्हणजे चला त्याला गवसू आपण, तो शब्द आहे. तया तेची गिवनसित ज्ञान पावे निश्चित, त्याला आत्मज्ञान शोधत येतं. बघितलं श्रीगुरूचा रोल काय आहे, मुख्य गोष्ट लक्षात घ्या. श्रीगुरु आत्मज्ञान देतो तो कशा करता लागतो. श्रीगुरु हा निमित्त आहे, एक लक्षात घ्या. वैराग्य शोधत आले कर्माने ईश्वराला भजल्यामुळं, वया बोलून दाखवलं पाहिजे. कर्माने ईश्वराला भजल्यामुळं वैराग्य शोधत आलं, श्रीगुरु शोधत आला, आत्मज्ञान शोधत आले. फक्त आता तुम्हाला आत्मज्ञान द्यायचं बाकी राहिले. इथं श्रीगुरूचा काय रोल आहे. श्रीगुरु हा निमित्त मात्र आहे. मुलगा मॅट्रिकला आहे, मॅट्रिकची परीक्षा झाली, सुंदर पेपर गेला, 70-80 मार्क मिळतील असा. मुलगा पास होणार हे मुलाला माहिती आहे आणि विद्यापीठालाही माहिती आहे, बोर्डालाही माहिती आहे. 80-90 मार्काचा पेपर लिहिला आहे आणि 80-90 मार्क मिळतील आणि मिळतातच एवढी खात्री. पण तरीसुद्धा तो पेपर तपासावा लागतो आणि मास्तरनी सांगावं लागतं की याला 80% मार्क मिळत आहेत, ते विद्यापीठात किंवा बोर्डात पाठवावं लागतं. आणि परीक्षकानं सांगितल्यावर बोर्ड किंवा विद्यापीठ तुम्हाला डिग्री देतं. अन्यथा तुम्ही 80 मार्काचा पेपर लिहिला आहे पण परीक्षकाने तपासून मार्क दिले नाही तर विद्यापीठ किंवा बोर्ड तुम्हाला डिग्री देत नाही. तो परीक्षकानं पेपर तपासून सांगावं लागतं की याला 80% मार्क मिळू शकतात, तेव्हा विद्यापीठ तुम्हाला पास करतं, बोर्ड तुम्हाला पास करतं आणि डिग्री देतं. संत महात्मा संत बनलेला असतो, त्याला आत्मज्ञान श्रीगुरु वैराग्य सगळं शोधत आलंय. लापसी करायची, त्याला लागणारे गहू गूळ खोबरं मोबरं सगळं तयार आहे, सगळं तयार आहे मटेरियल. पण बनवणारा आचार्य लागतो. तसं साधक हा देव बनलाय, देव बनलाय आणि देव बनून देवापुढे उभा राहिला. पण हा देव बनण्याच्या योग्यतेचा आहे एवढं सांगण्यासाठी श्रीगुरु लागतो. तुम्हाला आधी देव बनावं लागतं आणि देव बनून देवापुढे उभा राहावं लागतं. ज्ञानोबा बोलले, मजही शरण रिगीजे आणि जीवितवेची अशी जे धिग या बोली न लजे प्रज्ञा केवी. ज्ञानोबा आहे, तुम्ही मला शरण निघालेत आणि जीवरूपात आहात, वासना आहेत, विकार आहेत, तुमच्या अंतकरणात वासना विकार दडलेत आणि मला शरण निघालात, जीवात आहेत आणि देवाला शरण निघालात, तुम्हाला लाज वाटत नाही का म्हणले. मजही शरण रिगीजे आणि जीवितवेची अशी जे धिग या बोली न लजे प्रज्ञा केवी. तुमच्या बुद्धीला लाज वाटत नाही म्हणले. देवाला शरण चाललात आणि विकार घेऊन चाललात, देवात कसं मिसळता येईल. पण देवाला शरण जाताना देव होऊन जावं लागतं. पाण्याला शरण जायचं, पाणी बनून जावं लागतं, तेल बनून नाही. तुम्ही पाण्याला शरण चालले, पाणी बनून जा, पाण्यात मिसळता येईल. तुम्ही तेल बनून जर पाण्याला शरण गेले तर तेल पाण्यावर तरंगतं. का ते तेल पाण्यापेक्षा हलकं आहे. गुरुजींनी प्रश्न विचारला, म्हणले पोरानो तेल पाण्यापेक्षा हलकं आहे का, तर म्हणले ते पाण्यावर तरंगतं. म्हणले मग तेलापेक्षा हलकं काय, म्हणले भजे. का तर भजे तेलावर तरंगतात.
विनोदाचा भाग सोडा. पाणी होऊन पाण्याला शरण गेले, पाण्यात मिसळता येतं. तेल होऊन पाण्याला शरण गेले, पाण्यात मिसळता येत नाही. आलं लक्षात? तसं जसं पाणी होऊन पाण्याला शरण गेले, पाण्यात मिसळता येतं, देव होऊन देवाला शरण जा, देवात मिसळता येतं. सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया, तैसे मज धनंजया शरण येतो. ज्ञानोबा आहे. सुवर्णमणी सोनिया का कल्लोळ जैसे पानिया, तैसे मज धनंजया शरण येतो. सोन्याला शरण जायचं, सोनं बनून जा. पाण्याला शरण जायचे, पाणी बनून जा. देवाला शरण जायचे, देव बनून जा. आपुले आणि देवाला शरण जायचं म्हणजे आपुलेनी भेदेविना जाणे जे माझे एकपण, तया नाव मज शरण येणेगा. शरण कशाला म्हटलंय भगवंतानं? मला शरण यायचं आहे ना, कसं या? आपुलेनी भेदेविना जाणे जे माझे एकपण, तया नाव शरण माझे येणेगा. मला शरण आलात किंवा येण्याच्या लायकीचे कधी झालात? की जगात देव नटलाय आणि तो देव मी आहे. जगाने देव वेगळं नाही, जग हाच देव. जगात देव नटलाय तो देव मी आहे. मी आत्मा आहे आणि माझ्या रूपानं हे सगळं जगात नटलंय. मीच जगात नटलंय. डोळ्याला दिसणारी प्रत्येक वस्तू आत्मा आहे आणि ती वस्तू मी आहे. अशी भ्रांती घालवा. जगात देव पहा आणि असा जगात देव पाहण्याचा साक्षात्कार घेऊन तुम्ही जगात देवापुढे उभा राहा. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले की अन्यथा बोधू आगवा, मावळवणी तया पांडवा, बोध मात्रची जीवा ठावो होय. सम्यक ज्ञान न उदयता, की तुम्हाला आत्मबोध होण्याच्या आधीच, आलं लक्षात? श्रीगुरूंनी तुम्हाला आत्मज्ञान देण्याच्या आधीच तुम्ही आत्मबोधावर आरूढ झालेले असतात. का? तुम्ही जर कर्मानं ईश्वराला भजलं, सातत्यानं भगवंताचं नामचिंतन केलं आणि जगात देव पाहिला, या 3 गोष्टी केल्या, तर भगवंत तुमच्या जीवनामध्ये वैराग्य, श्रीगुरू आणि आत्मज्ञान स्वतःहून पाठवून देतो. आत्मज्ञान तुमच्या जीवनात येतं, वैराग्य तुमच्या जीवनात येतं. आणि जेव्हा वैराग्य आणि आत्मज्ञान जीवनात आलंय, तुम्ही देवच बनलेले असतात. देवच बनलेले असतात आणि देव होऊन देवापुढे उभे राहिलेले असतात. पण मी जसा बोललो की मुलानं सुंदर पेपर लिहिलाय, 80% मार्क मिळतील, पण तरीसुद्धा तपासणाऱ्या मास्तराने सांगावं लागतं की याला 80% मार्क मिळू शकतात. आणि त्या मास्तराच्या म्हणण्यावर तुम्हाला विद्यापीठ किंवा बोर्ड डिग्री देतं. तसं साधक देव बनलाय, देव बनून देवापुढे उभा राहिलाय. पण श्रीगुरूंनी सांगावं लागतं की पांडुरंगा हा देव बनलाय आणि देव बनण्याच्या लायकीचा आहे, याला तुमच्यात मिसळून घ्या. तेव्हा देव त्याच्यात मिसळून घेतो. इथं श्रीगुरूचा वसिला लागतो, अन्यथा देवात मिसळता येत नाही. अन्यथा तुकोराय देव बनले होते. आधी होता संत संघ, तुका झाला पांडुरंग. तुका पांडुरंग केव्हा झाला होता, पण तुका पांडुरंग झाला हे सर्टिफिकेट देण्यासाठी बाबाजी सद्गुरूला यावं लागलं. भोजना मागती तुप पावशर. तुकोबा पांडुरंग बनले होते, पण हा तुकोबा पांडुरंग आहे हे सांगण्यासाठी बाबाजी सद्गुरूला यावं लागलं. आणि तेव्हा तुकोबाराच्या जीवनात संताचा शिक्का पडला. साधक आपल्या भक्तीने, नामस्मरणाने, कर्माने ईश्वराला भजल्यामुळं त्याचं अन्यथा बोध म्हणजे विपरीत ज्ञान, मी देहाने देहसंबंधीने माझं हे केव्हाच गेलेला असतं. तो देव बनलेला असतो. देव बनून देवापुढे उभा राहिला असतो. आणि देव बनून देवापुढे उभा राहिला की देवात मिसळता येतं. पण हा देव झालाय एवढं सांगण्यासाठी श्रीगुरू लागतो. याला 80% मार्क मिळू शकतात एवढं सांगण्यासाठी मास्तर लागतो पेपर तपासायला, तर बोर्ड डिग्री देईल, विद्यापीठ डिग्री देईल. तसं हा देव बनलाय आणि याला देव तुमच्यात मिसळून घ्या एवढा वशिला किंवा एवढी खात्री सांगण्यासाठी श्रीगुरूची भेट हवी आहे. अन्यथा श्रीगुरू हा निमित्त मात्र. तुम्हाला तुमच्या साधनेने देव बनावं लागतं, देवापुढे उभावं लागतं. फक्त श्रीगुरूचा वशिला देवा हे कणकून मी सांगतो, हे देव बनण्याच्या योग्य याला तुमच्यात मिसळा. आणि श्रीगुरूंनी हे सांगणं म्हणजे श्रीगुरूच्या मुखातून निघालेलं महावाक्यरूपी पाणी. तुम्हाला भ्रांती झालेली, भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मनात धुतले. तुमच्या मनाला भ्रांती झाली हे जगत सत्य आहे, मी देहसंबंधीने माझं आहे. आता साधनेने तुम्ही भ्रांती घातली, जगत परमात्मा स्वरूप दिसायला लागले, मी देह नसून आत्मा आहे, या बोधावर बी आरूढ झाला तुमच्या भक्तीनं. पण तरीसुद्धा देवा हे आत्मस्वरूपात विलीन करण्याच्या लायकीचं आहे, देव बनलंय आत्मस्वरूपात विलीन करण्याच्या लायकीचं आहे ही मी खात्री देतो. देवा याला तुझ्यात मिसळून घे, हे श्रीगुरूंनी म्हणावं लागतं. त्यावेळेस त्या साधकाला देव आपल्यात मिसळून घेतो आणि हा सायुज्य मोक्ष असतो. आणि म्हणून मनाला लागलेली जी भ्रांतिरूपी घाण आहे ही घाण धुण्यासाठी श्रीगुरूच्या मुखातलं पाणी लागतं.
आणि हे पाणी आहे महावाक्याचं श्रवण. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, तू ब्रह्म आहेस. काना वचनाचे बेटी सरिसाची पैकिरेटी, वस्तू होऊन उठी कवन एक जो. माता हात ठेवला नव्हे थापटीला जायचा. आपल्याकडे बी श्रीगुरू आहेत बरेचसे. श्रीगुरू नाही, गुरु. बऱ्याचशा गडावर मोठी मजा येते. गडी नाही पण बायका कानं फुकून घ्यायला जातात. आपल्याकडले पाहतात, तू गुरु केला का ग, तू गुरु केला का ग, तू गुरु केला का ग, बायकात चर्चा असते. मग कुठल्या तरी मठावर गडावर जायचं आणि मग मग महाराजांनी कान फुकायचे. कानात म्हणायचं कुर्र. याला कान फुकणं म्हणत नाहीत. हां, अलग लक्षामध्ये. काना वचनाची बेटी, कान फुकणं म्हणजे कान फुकणारा हा संत असावा, त्याला आत्मज्ञान झालेलं असावं. आणि ज्याचे कान फुकायचे त्यालाही आत्मज्ञान झालं आहे, फक्त निमित्त मात्र गुरु असतो. देवहून देवापुढे उभा राहिला आहे, फक्त श्रीगुरूचा वसिला आहे. या देव बनण्याच्या योग्यतेचा आहे. याला म्हणायचं भ्रांती झाले. आता शेवटचे एक 5 मिनिट. ट्रॅक्टर बंद करा, ओवीकडे लक्ष द्या. एक 5 मिनिट शेवटचे. भ्रांतीपासून हिरतले, ट्रॅक्टर बंद करा. भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरोनिया. ट्रॅक्टर बंद करा, इकडे लक्ष द्या. भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरोनिया. मी देह आणि देह संबंधीने माझं, ही मनाला झालेली भ्रांती आहे. ही भ्रांतिरूपी घाण मनाला लागली आहे. ही भ्रांतिरूपी घाण धुवायची. ही घाण धुवायला पाणी लागतं. आणि हे पाणी आहे श्रीगुरूच्या मुखातून निघालेलं वाक्य, महावाक्य अहम ब्रह्मास्मी किंवा तत्वमसी. आणि या श्रीगुरूच्या महावाक्यरूपी पाण्यानं मनाला लागलेली भ्रांतिरूपी घाण धुतली. 2 चरण संपले. आता शेवटच्या 2 चरणात ज्ञानोबा म्हणतात, भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले. धुतले मन. आता मनाची भ्रांती गेली, घाण गेली. श्रीगुरूच्या मुखातून निघलेलं महावाक्याचं पाणी अहम ब्रह्मास्मी, ती घाण धुतली आहे. पण धुतल्यानंतर कुठली वस्तू ओली होत असते, तिला वाळवावं लागतं. आणि न वाळवता कपाटात ठेवली तर तिची घाण सुटते, कुमट वास येतो. म्हणून शेवटच्या चरणात ज्ञानोबा म्हणतात, आत्मस्वरूपी घातले हरोनिया. हरोनिया शब्द खेड्यातला आहे. हरोनिया शब्दाचा अर्थ होतो वाळवणे. आपल्याकडं आता ओपनर आल्यामुळं खळे बंद झाले. जुन्या काळी खळे असायचे. आम्ही लहान असताना मी काय लांबचा नाही, जवळचाच आहे लिंबारोईचा. माझं गाव लिंबारू आहे आणि तुमच्या गावचा मी जावई आहे. त्यामुळे माझा थाटमाट करायचा जरा आल्यावर. मी लिंबारोईचा राहणार आहे. आमच्याकडं भरपूर शेती होती वडिलाच्या काळात, अजूनही आहे. तर सगळ्या शेतामधलं मी काय सांगतोय, हरोनी शब्दाचा अर्थ सांगतो. त्याला आत्मस्वरूपी घातले हरोनिया. हरोनिया म्हणजे वाळून. बघा, ज्ञानेश्वरी जर ग्रामीण भागातले असाल तुम्ही तर ज्ञानेश्वरी पटकन समजते. आत्मस्वरूपी घातले हरोनिया. हरोनीचा अर्थ सांगतो मी. हरोनिया म्हणजे वाळवणे. सगळ्या शेतातलं गुड गोळा करायचे वडील आमचे. आणि गावाजवळचं जे गावखर नावाचं शेत आहे त्याच्यामध्ये मोठमोठाले बुचाडं लावायचे. आणि मग मोठं खळं ओढायचं, त्यात पाणी टाकायचं, त्याला ठेसायचं आणि निबर करायचं ठेसून. आणि तेवढ्यात एखाद्या माणसानं जर गडबड केली, पेंड्या टाकायची कंस मोडायला, तर आमचे वडील म्हणायचे, अरे थांब रे, रान हारू दे. काय म्हणायचे, थांब रे, गडबड नको करू, कंस टाकायची, पेंड्या टाकायची, थांब, रान हारू दे म्हणजे वाळू दे. अजून खळं वलय, त्यातच पेंड्या टाकल्या तर ते दाणे त्या चिखलात रोवतील आणि ज्वारीचा नाश होईल. अजून पेंड्या टाकायची गडबड करू नको, रान हारू दे. हारू दे म्हणजे वाळू दे. तो शब्दप्रयोग ज्ञानोबा इथं केला आहे. आत्मस्वरूपी घातले हरोनिया. भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरोनिया. मनाला मी देह आणि देह संबंधीने माझं, जगात सत्य आहे आणि मी देह आणि देह संबंधीने माझं,
ही भ्रांतरूपी घाण लागली आहे. कुठलीही घाण धुण्यासाठी पाण्याची गरज असते. ही भ्रांतरूपी घाण धुतली कशाने? श्रीगुरूच्या मुखातून निघालेल्या महावाक्यरूपी पाण्यानं. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी या महावाक्यरूपी पाण्यानं घाण धुतली आहे. मनाची घाण गेली. आता मनाची घाण गेली, त्याचा भ्रम गेला. आता ते मन स्वतःला देव समजू लागलंय. मी देहाने देहसंबंधीने माझं गेलंय, आता मी आत्मा आहे या बुधावर आरूढ झालंय. सर्वत्र परमात्मा दर्शन त्याला घडू लागलंय. मन परमात्मा बनलंय. पण या मनाला धुतलंय श्रीगुरूच्या मुखातून निघालेल्या पाण्याने, अहम ब्रह्मास्मी या पाण्याने. आता हे मन ओलं झालंय. कुठलीही ओली झालेली वस्तू ही वाळवावी लागते. मी बोललो तुम्ही साडी धुवा आणि तसा पिळा दिला आणि तसाच वला तिंबा तुम्ही कपाटात ठेवा महिनाभर कशाला? 2 दिवस कपाटात ठेवा आणि उघडा, त्याची कुमट घाण सुटते. प्रयोग करायची गरज नाही, रोजचंच आहे. नाही धुतलेलं धुणं जर नीट वाळलं नाही तर त्याचा वास सुटतो. धुतलेली वस्तू वाळवावी लागते तर ती वापरास योग्य राहते. तसं मनाला लागलेली भ्रांती ही जी घाण आहे श्रीगुरूच्या मुखातून निघालेल्या पाण्याने धुतली आहे. आता मन परमात्मा स्वरूप बनलंय, देवात मिसळण्यास योग्य झालंय. पण मन ओलंय, त्याला वाळवावं लागतं. धुतलेला कपडा वाळवावा लागतो तेव्हा घालण्यास योग्य ठरतो. वला जर कपाटात ठेवला तर त्याचा वास सुटतो. तसं मन ओलं झालंय पाण्यानं धुतलेल्यामुळे श्रीगुरूच्या मुखातून निघालेल्या याला वाळवावं लागतं. आणि ते वलं ठेवलं तर त्या मनाची घाण सुटते. ही मनाची घाण म्हणजे काय? शेवटचे 1-5 मिनिट. मला आत्मज्ञान झालंय आणि मी आत्मज्ञानी आहे. मी महात्मा आहे, मी संत आहे, मी आत्मज्ञानी आहे. मनाला आत्मज्ञान झालंय श्रीगुरूच्या कृपेने. आता पण आत्मज्ञान झाल्यावर मी आत्मज्ञानी आहे असा अहंकार घेणं ही मनाला लागलेली एवढी मोठी घाण असते की त्यापूर्वीचं ते अज्ञान बरं. त्यापूर्वीचं अज्ञान बरं. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. सदरा शर्ट पाण्यात बुडवलाय, पाण्यातून काढलाय आणि त्याला साबण लावली. साबणीने सदऱ्याचा मळ काढाय, पण साबण धुवायचीच नाही. तसाच सदरा तारेवर वाळायला टाकायचा. घालता येईल का? सदऱ्याला साबण लावून सदऱ्याचा मळ काढाय, पण साबण बी एक मळच आहे. साबणही धुवून काढावं लागते. साबण न धुताच तसाच कपडा वाळायला टाकला तर तो कपडा एवढा कडक बनतो की तो घालताच येत नाही. त्याच्यापेक्षा ते पूर्वीचं मळालेलं बरं. तसं मी आत्मज्ञानी आहे असं समजणं सुद्धा एक घाणाचा एक मळ आहे. श्रीगुरूच्या कृपेने आता मनाला आत्मज्ञान झालाय, बोध झालाय, साधक देव बनलाय, सायुज्यात मिसळायला योग्य झालाय. पण मी देव आहे, मी आत्मज्ञानी आहे हा अहंकार घेऊन जर तो वावरला तर ज्ञानोबा बोलतात की एवढी मोठी घाण आहे. मी आत्मज्ञानी आहे हे समजणं एवढी मोठी घाण आहे की त्यापेक्षा त्या पूर्वीचा अज्ञानी बरा. आणि म्हणून अज्ञान जसा एक मळ आहे तसं आत्मज्ञानी एक मळच आहे. साबणीने शर्टाचा मळ घातला पण साबण सुद्धा एक मळच आहे. ती साबणही धुवून काढावी लागते तेव्हा शर्ट वापरण्यास योग्य ठेवतो. आत्मज्ञानानं अज्ञानाचा मळ घातला पण आत्मज्ञानही एक मळ आहे आणि तो आत्मज्ञानाचा मळही धुवून काढावा लागतो आणि वाळवावं लागतं मन. आणि मग ज्ञानोबा बोलले की आत्मस्वरूपी घातले हरोनिया, अन्यथा मी आत्मज्ञानी आहे हे जर विसरला नाही तर त्यापेक्षा पूर्वीचा अज्ञानी बरा. कारण भगवंताला तीळ मात्रही अभिमान सहन होत नाही. तीळ मात्र जरी होय अभिमान मेरुत्व समान भार देवा. मी आत्मज्ञानी आहे असं समजून जर देवात मिसळायला गेलात तर देव तुमचा स्वीकार करत नाही. मी आत्मज्ञानी आहे हे बी विसरावं लागतं. ते तर जाळीते ते हिजळे, ऐशी जळो सरली या माया, ते तर जाळीते ते हिजळे. ज्ञानोबा 7वा अध्याय. ऐशी जळो सरली या माया, ते तर जाळीते ते हिजळे. ज्या आत्मज्ञानानं अज्ञान जाळलंय ते आत्मज्ञानही जाळायचं. अर्थात मी आत्मज्ञानी आहे विसरायचं आणि मग शुद्ध ब्रह्मात विलीन व्हायचं. ज्ञान ते ज्ञेयी हरपे, पाटी ज्ञेयची स्वरूपे निखिल उरे. आत्मज्ञानानं अज्ञान घालवायचं
आणि मी आत्मज्ञानी आहे हे बी विसरून जायचं, म्हणजे तुम्ही निखळ शुद्ध चैतन्य ब्रह्म झाले आणि आता देवात चैतन्यात मिसळायला योग्य झाले. अन्यथा तुम्हाला श्रीगुरूच्या कृपेने आत्मज्ञान झालं, अज्ञान गेलं, पण मी आत्मज्ञानी आहे हा मळ घेऊन जर तुम्ही देवाकडे गेले तर देव तुमचा स्वीकार करत नाही. देव म्हणतो माघारी सरक. मी आत्मज्ञानी आहे असं समजणंसुद्धा एक घाणच आहे, ती घाणसुद्धा घालावी लागते. म्हणून ज्ञानोबाने शब्द प्रयोग केला आहे, आत्मस्वरूपी घातले हारोनिया. मी देह आणि देहसंबंधीने माझा आणि जगात सत्य आहे आणि मी देह आणि देहसंबंधीने माझं, ही भ्रांती ही घाण आहे. ही भ्रांतिरूपी घाण श्रीगुरूच्या मुखातून निघालेल्या आत्मस्वरूपाच्या, श्रीगुरूच्या मुखातून निघालेल्या महावाक्याच्या पाण्यानं धुतली. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी घाण धुतली. अर्थात आत्मज्ञानानं अज्ञान धुतलंय, पण मी आत्मज्ञानी आहे याचाही विसर पडावा लागतो. हनुमान ज्ञानोबा म्हणतात की आत्मस्वरूपी घातले हारोनिया. जसं कपडा धुतलाय, त्याचा मळ गेलाय, पण ज्या साबणीने मळ घातलाय ती साबण एक मळच असतो, ती साबणही धुवून काढावी लागते आणि नंतर तो शर्ट वाळवावा लागतो आणि वाळल्यानंतर वापरण्यास योग्य ठरतो. नसता वली वस्तू जर कपाटात ठेवली तिचा कोमट वास सुटतो. तसं मी आत्मज्ञानी आहे असं समजून जर तो मनुष्य वावरू लागला तर त्याच्या आत्मज्ञानाचाही कोमट वास सुटतो आणि देव त्याला स्वीकारत नाही. मी आत्मज्ञानी आहे हे विसरावं लागतं. म्हणून कुठलीही धुतलेली वस्तू धुतल्यानंतर मळ जातो, पण धुतल्यानंतर त्याला वाळवावं लागतं. न वाळवता ते कपाटात ठेवलं त्याचा वास सुटतो. तसं श्रीगुरूच्या मुखातून निघालेल्या पाण्यानं अहम ब्रह्मास्मी घाण निघाली भ्रांतिरूपी, पण मन वलं झालंय. कशाने? मी ज्ञानी आहे, मी आत्मज्ञानी आहे हे मन वाळवायचं. मन वाळवायचं म्हणजे मी आत्मज्ञानी आहे याचाही विसर पाडायचा. ज्ञान गिळोनी गावा गोविंदो, ज्ञान गिळोनी गावा गोविंदो, मी आत्मज्ञानी आहे हे विसरून जायचं. म्हणून ऐसी जळो सरली माया ते तर जाळीते तेही जळे. जे आत्मज्ञानानं अज्ञान जाळलंय ते आत्मज्ञान हे जाळायचं आणि मी आत्मज्ञानी आहे याचा विसर पाडायचा. आणि मग तुम्ही देव बनून देवासमोर उभे राहता आणि मग देव तुमचा स्वीकार करतो आणि तुम्ही सायुज्यात विलीन होतात. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत की तैसे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हारोनिया. सारांश, जगत सत्य आहे आणि मी देह आणि देह संबंधीने माझा आहे ही मनाला लागलेली भ्रांतिरूपी घाण आहे. जी वस्तू अस्तित्वात नाही आणि अस्तित्वात नसतानाही ती अस्तित्वात आहे असं वाटणं म्हणजेच भ्रांती आहे. इथं जगत आणि माया नावाची गोष्टच नाही, पण नसतानाही जगत सत्य वाटतं ही भ्रांती आहे. इथं देवच नटलाय, पण देव नटलेला असूनही जगातील प्रत्येक वस्तू देवच असूनही देव न वाटता जगत वाटतं ही मनाला लागलेली भ्रांती आहे. हा भ्रम आहे, हे अज्ञान, ही माया आहे. आणि ही भ्रांतिरूपी मनाला लागलेली घाण, जगत सत्य आहे आणि मी देह आणि देह संबंधीने माझा आहे ही मनाला लागलेली भ्रांतिरूपी घाण श्रीगुरूच्या मुखातून निघालेल्या महावाक्यरूपी अहम ब्रह्मास्मी किंवा तत्वमसी या पाण्यानं धुतली. अर्थात साधकाला आत्मज्ञान झालंय, अज्ञान गेलं आणि त्याला आत्मज्ञान झालंय. पण आत्मज्ञान झाल्यानंतरही मी आत्मज्ञानी आहे असं समजून वागणं म्हणजे हाही एक प्रकारचा मळच आहे. अज्ञान जसा मळ आहे तसं मी आत्मज्ञानी आहे समज हा एक मळच आहे. म्हणून आत्मज्ञानाने जो मळ घातला तो आत्मज्ञानाचा मळही आत्मज्ञानाचा विसर पाडून घालायचा असतो आणि मी आत्मज्ञानी आहे विसरून जायचं. आणि म्हणून श्रीगुरूच्या मुखातून निघालेल्या पाण्याने भ्रांतिरूपी घाण धुतली आहे. मन ओलं झालंय. साधक आत्मज्ञानात उभा राहिलाय, देव झालाय, पण त्याचं मन ओलं झालंय. अर्थात तो स्वतःला आत्मज्ञानी समजतोय. तर ज्ञानोबा म्हणतात तू आत्मज्ञानी समजतोय म्हणजे मन ओलं आहे, त्या मनाला वाळव म्हणजे आत्मज्ञानाचा विसर पाड. आणि मी आत्मज्ञानी आहे हे बी विसर. ज्ञान गिळून गोविंद गा, मी ज्ञानी आहे विसर. आणि नुसतं आता गोविंद गा, मुक्तिवरी भजनी युक्त. ज्ञान गिळून गोविंद गा, आत्मज्ञानाचाही विसर पाड. ज्या आत्मज्ञानानं ज्ञान जाळलं ते आत्मज्ञानालाही विसर आणि निखळ शुद्ध ब्रह्म बन. आणि निखळ शुद्ध ब्रह्म बनणे म्हणजे मन भ्रांतीतून काढून आत्मस्वरूपात घालणे. पण आत्मस्वरूपात घालण्यासाठी वल्या मनाला, आत्मस्वरूप झालेल्या मनाला वाळवावं लागतं. अर्थात मी आत्मा आहे, मला आत्मज्ञान झालं आहे हे विसरावं लागतं आणि शुद्ध ब्रह्म होऊन देवात उभं राहावं लागतं. अन्यथा मी आत्मज्ञानी आहे याचा विसर नाही पडला तर आपण पुन्हा पुन्हा बोललो, कपडा बोलाय कपाटात ठेवला त्याचा वास सुटतो, तो वाळवावा लागतो तेव्हा वापरण्यास योग्य राहतो. तसं मी आत्मज्ञानी आहे
ही भावना घेऊन देवापुढे जाणं म्हणजे मन ओलं आहे, त्या मनाची घाण सुटते, देव स्वीकारत नाही. म्हणून ओल्या झालेल्या मनाला वाळवा. मी आत्मज्ञानी आहे याचा विसर पाडा म्हणजे मन वाळवणं. आणि वाळलेलं मन अर्थात मी आत्मस्वरूपी आहे ही विसरणं, मी आत्मज्ञानी आहे विसरणं म्हणजे मन वाळवणं. आणि मग खऱ्या देवात तुम्ही विलीन होऊ शकता. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत की म्हणून भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरोनिया. जीवनाचा प्रवास इथपर्यंत यावा. नामस्मरण तर करायचेच, पण नुसत्या नामस्मरणानं भागत नाही. कर्मानं ईश्वराला भजा, कर्मदेवाची पूजा म्हणून करा, त्यासोबत भगवंताचं नाम मुखात धारण करा. आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. भगवंताची कृपा होईल, जगत परमात्मा स्वरूप दिसू लागेल. आणि जगत परमात्मा स्वरूप दिसणं हीच भ्रांती जाणं आहे. आणि जोपर्यंत जगत परमात्मा स्वरूप दिसत नाही आहे तोपर्यंत तुम्ही देवाला शरणही जाऊ शकत नाहीत. आणि ते शरण घेत जाणं म्हणजे देवानं चक्क लाज काढी. आमची दिग्गय आहे बोली न लजे प्रज्ञा किवी. तुम्हाला लाज वाटत नाही का म्हणले जीवरूपात आहात आणि मला शरण निघालात. जगत परमात्मा स्वरूप पहा, विकार घालवा, देव बना, देव बनून देवापुढे उभा राहा म्हणजे मला शरण येणं आणि मग मी माझ्यात मिसळेल. आणि म्हणून भक्ती करत असताना आम्ही जन्माला जो आलो आहे त्याचा एकच उद्देश आहे की मी देह नसून मी आत्मा आहे या बोधावर आरूढ होणं. आम्ही आत्मेच आहोत, आम्ही देवच आहोत, पण याचा आम्हाला विसर पडला आहे. याचा आम्हाला विसर पडला आहे. तर ज्ञानोबा त्याची आठवण करून देतं की बाबा तू देह नाही, तू आत्मा आहेस. आणि मी आत्मा आहे, मी माणूस नाही, देह नाही, मी आत्मा आहे. एवढं जाणून घेण्यासाठीच परमार्थ आहे. आणि जो जाणून घेतो त्याचा परमार्थ सफल असतो. आणि जो स्वतःला देह समजतो, जगत सत्य समजतो, ती भ्रांती, ती घाण आहे. आणि जो जगत परमात्मा स्वरूप समजतो आणि मी देह नसून आत्मा आहे म्हणजेच भ्रांती जाणं, घाण जाणं, त्याला आत्मज्ञान होणं म्हणतात. आणि मी देह नसून आत्मा आहे एवढं ओळखून घेण्यासाठीच परमार्थ आहे. आणि यातून मग ते विवेक, वैराग्य, श्रीगुरूची भेट वगैरे आपण बोललो त्या सगळ्या गोष्टी भगवंत आपल्या जीवनात पाठवत राहतो आणि तिथपर्यंत आपला प्रवास आपोआप घडतो. म्हणून परमार्थाचं शेवटचं टोक जे आहे तर ते गाठण्यासाठी कर्मानं ईश्वराला भजा, आपले कर्म देवाची पूजा म्हणून करा, आपलं चित्त सातत्यानं हरिनामात बांधा. जगातील प्रत्येक प्राणी मात्र देव आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. मग भगवंत तुमच्यावर कृपा करेल आणि तुमच्या मनाला भ्रांतिरूपी लागलेली घाण निघून जाईल, तुम्हाला आत्मज्ञान होईल. आणि आत्मज्ञान झाल्यानंतर मी आत्मज्ञानी आहे याचाही विसर पाडा. अर्थात मी आत्मज्ञानी आहे असं त्या मनाला वाळवा, मी आत्मज्ञानी याचा विसर पाडा. आणि मग ते वाळलेलं मन, जे आत्मज्ञानी आहे याला विसरलेलं मन, मग ते भगवंतात विलीन होण्यास योग्य राहतं. अर्थात अज्ञान जी घाण आहे ती आत्मज्ञानानं घातली, पण मी आत्मज्ञानी आहे समजणं ही सुद्धा घाण आहे, ती धुवून टाका. अर्थात मनाला वाळवा आणि वाळलेलं मन, मी आत्मज्ञानी आहे विसरलेलं मन मग भगवंतात विलीन होण्यास योग्य असतं. आणि म्हणून ज्ञानोबा बोलले जेने भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरोनिया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. आता विश्वात्मके देवे, येणे वागेज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, दुरितांचे तिमिर जाओ. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी, चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे आर्णव. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन.